नमस्कार. मी अमोल साठे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या वेबिनारमध्ये स्वागत करतो. मागच्या वेबिनार प्रमाणेच हा वेबिनार सुद्धा अत्यंत एक्साइटिंग टॉपिकवर आहे. टेक्निकल ॲनालिसिस. बऱ्याच लोकांनी मागच्या आणि त्याच्या मागच्या पहिल्या वेबिनारमध्ये कमेंट्स करून मला असा प्रतिसाद दिलेला होता की टेक्निकल ॲनालिसिसवर सुद्धा आपण वेबिनार घ्यायला हवा, कारण टेक्निकल ॲनालिसिस ही एक खूप वेगळी आणि इम्पॉर्टंट ब्रांच आहे स्टॉक ट्रेडिंगसाठी उपयोगी पडणारी. सो आज आपण टेक्निकल ॲनालिसिस सारखा एक अत्यंत इंटरेस्टिंग सब्जेक्ट शिकणार आहोत. तर सुरू करूया की पहिल्यांदा टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय या प्रश्नापासून. तर टेक्निकल ॲनालिसिस हा दोन गोष्टींचा ॲनालिसिस आहे, फक्त दोन गोष्टींचा. प्राइस आणि व्हॉल्यूम, किंमत आणि शेअर जे ट्रेड झाले आहेत त्याचा व्हॉल्यूम म्हणजे त्याचा नंबर किती आहे, या दोन गोष्टींवर. सर्वात पहिली महत्त्वाची प्राइस, त्याच्या खालोखाल महत्त्वाचा व्हॉल्यूम. या दोन गोष्टींच्या बेसिसवर इतर अनेक प्रकारे इंडिकेटर्स वापरून किंवा इतर अनेक वेगवेगळी ॲव्हरेजेस वगैरे अनेक गोष्टी वापरून हा ॲनालिसिस केला जातो. हा ॲनालिसिस फंडामेंटल ॲनालिसिसपेक्षा खूप वेगळा आहे. फंडामेंटल्सचा इथे संबंध येत नाही. कंपनीची हेल्थ कशी आहे किंवा कंपनीचा प्रॉफिट किती आहे, रेव्हेन्यू किती आहे, या गोष्टी इथे इममटेरियल आहेत. सो हा एक कॉन्टेक्स्ट मी सेट करतोय. इथपासून आता आपण पुढे बघूया की हा टेक्निकल ॲनालिसिस असतो काय. तर पुढे जाण्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला पटकन सांगतो की आपल्या इन्व्हेस्टमेंट्सच्या दृष्टीने म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या सुद्धा दृष्टीने फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस यांचं कॉम्बिनेशन अतिशय उपयोगी ठरतं. हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे, कारण फंडामेंटल ॲनालिसिस तुम्हाला काय विकत घ्यायचं हे सांगतो आणि टेक्निकल ॲनालिसिस कधी विकत घ्यायचं हे सांगतो. नीट लक्षात घ्या. कोणता स्टॉक घ्यावा हे तुम्हाला फंडामेंटली ठरवता येतं कंपनीच्या क्वालिटीप्रमाणे, पण कधी विकत घ्यावा ही गोष्ट तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस सांगतं. कारण कधी कधी काय होतं की फंडामेंटल ॲनालिसिस विल टेल यू की हा स्टॉक चांगला आहे, चीप पण आहे, 120 रुपयाची फेअर व्हॅल्यू आहे आणि तो आता 100 रुपयाला अवेलेबल आहे. सो फंडामेंटल ॲनालिसिस सांगेल की ताबडतोब घेऊन टाका. टेक्निकल ॲनालिसिस जर का तुम्ही केलात तेव्हा तुमच्या असं लक्षात येऊ शकतं कदाचित की नाही या स्टॉकला अजून डाऊनसाईड आहे, 100 रुपये ही चांगली किंमत नाही आहे, तो स्टॉक 80 रुपयापर्यंत पण येऊ शकतो. सो व्हॅल्यू कॅन बिकम डीपर व्हॅल्यू ऑर इट कॅन रिमेन व्हॅल्यू फॉर अ लॉंग टाइम. सो मधला वेळ जो वाया जातो हा जाऊ नये म्हणून टेक्निकल ॲनालिसिस तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकता फंडामेंटल्स बरोबर. हे झालं लॉंग टर्म किंवा मिड टर्म बद्दल. आता आपण शॉर्ट टर्मकडे येऊ. शॉर्ट टर्म ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्समधलं ट्रेडिंग या सगळ्यासाठी आपल्याला फंडामेंटल्सचा काहीही उपयोग होत नाही. त्यासाठी आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसच वापरावा लागतो. सो ही माझी गेल्या 10 वर्षांची पॅशन आहे. मी टेक्निकल ॲनालिस्ट आहे, पण मी माझ्या नॉर्मल कामामध्ये तो फारसा वापरत नाही. फारसा म्हणतोय मी, थोडासा वापरतो पण फारसा वापरत नाही, कारण तिकडे आम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत नाही. पण तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की या 10 वर्षामध्ये मी ह्याच्यावरती बराच रिसर्च केला, कारण हा विषय माझ्यासाठी फार फॅसिनेटिंग होता. या रिसर्चमधनं ज्या ज्या गोष्टी समोर आल्यात, एंडलेस पॉसिबिलिटीज आहेत हेही सांगतो तुम्हाला. इंडिकेटर्स 200 पेक्षा जास्त इंडिकेटर्स अवेलेबल आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स, ट्रेडिंग सिस्टीम्स डेव्हलप करता येतात. त्यातल्या काही मी गेल्या 10 वर्षामध्ये स्वतः डेव्हलप केलेल्या आहेत. त्या ट्रेडिंग सिस्टीम्स मी मॉक ट्रेडिंगच्या माध्यमातून किंवा काही रिअल ट्रेडिंगच्या माध्यमातून अशा गेली 10 वर्ष टेस्ट केलेले आहेत. त्याचे रिझल्ट्स डॉक्युमेंटेशन करून ठेवलेलं आहे की ते कसं वर्क होतं, किती वर्क होतं, सक्सेस रेट किती आहे, प्रॉफिटेबिलिटी किती आहे, हे सगळं मी गेज केलेलं आहे गेल्या 10 वर्षांमध्ये. तर या अशाच स्ट्रॅटेजींपैकी एक स्ट्रॅटेजी म्हणजे एक ट्रेडिंग सिस्टीम पुढच्या रविवारी 28 तारखेला मी लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहे. 2 तासाचं लाईव्ह सेशन घेऊन मी तुम्हाला यातली एक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, एंड टू एंड. ही स्ट्रॅटेजी कशी वर्क होते ते दाखवणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ती तुमच्या ट्रेडिंगमध्ये वापरू शकता, जी माझ्या या 10 वर्षांच्या अनुभवातनं तयार झालेली आहे. हे एक पेड सेशन असणार आहे आणि मी हे गुगल मीट्सच्या माध्यमातून घेणार आहे. या सेशनची फी 999 रुपये आहे.
माझ्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही याला एनरोल करू शकता. याच्या सीट्स लिमिटेड असणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर एनरोल करून तुमची सीट तुम्ही बुक करू शकता. गुगल मीट्सच्या माध्यमातून मी तुम्हाला इन्व्हाइट पाठवीन आणि तुम्ही हे सेशन अटेंड करू शकता. तर पुढे जाऊया. एक बेसिक टेनेट तुम्हाला सांगतो, बेसिक रूल काय आहे टेक्निकल अनालिसिस मधला. तो असा आहे की मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग. याचा अर्थ नीट समजून घ्या. मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग. मिस्टर मार्केट इज ऑलवेज राईट. तुम्ही आणि मी चुकू शकतो, मार्केट चुकत नाही. सो डिस्काउंट्स एव्हरीथिंगचा अर्थ काय की कोणतीही न्यूज आली मार्केटमध्ये, कोणतीही नवीन गोष्ट लोकांना समजली, तर ताबडतोब ती न्यूज ही प्राइसमध्ये डिस्काउंट होते. म्हणजे प्राइसवर त्याचा परिणाम होतो आणि प्राइस त्याप्रमाणे वर किंवा खाली होते. त्याला म्हणतात मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग. ओके. कोणतीही गोष्ट अशी नसते की मार्केटमध्ये न्यूज आली आणि ती मार्केटने इग्नोर केली, असं होऊ शकत नाही. त्या न्यूजला जितके लोक त्या स्टॉकमध्ये ट्रेड करतायत ते आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या अंडरस्टँडिंग प्रमाणे इंटरप्रिटेशन करतात, त्याचा अर्थ लावतात आणि त्याप्रमाणे कंपनीच्या किमतीवर त्याचा किती परिणाम होऊ शकतो याचा एक अंदाज करतात आणि त्याप्रमाणे प्राइस बदलते. सो प्रत्येक नवीन इन्फॉर्मेशन एखाद्या स्टॉकबद्दल किंवा इंडेक्सबद्दल जी मार्केटमध्ये येते ती ताबडतोब डिस्काउंट होते. हे पहिलं टेनेट कायम लक्षात ठेवा. सो मिस्टर मार्केट इज ऑलवेज राईट. हे चालतं कलेक्टिव्ह इंटेलिजन्सच्या बेसिसवर. म्हणजे देर इज ऑलवेज समवन ज्याला तुमच्यापेक्षा जास्त काहीतरी माहिती आहे, हो की नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत नसतात. कोणाला तरी काहीतरी माहिती आहे जे तुम्हाला माहीत नाहीये ॲट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम. सो ते जे त्याला माहिती आहे त्याचा होणारा प्राइसवरचा परिणाम हा फंडामेंटली कळू शकत नाही. तो तुम्हाला प्राइसच्या चेंजमधनं दिसतो. आणि आपल्याला टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय करायचंय, तर तो चेंज इन प्राइस जो आहे त्याचा अनालिसिस करायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्याला इंडिकेशन्स मिळतात. सो तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी, लवकर समजेल तुम्हाला मी काय म्हणतोय ते. समजा रिलायन्स इंडस्ट्रीजला कावेरी गोदावरी बेसिनमध्ये एक प्रचंड मोठं गॅस फाइंड झालं, म्हणजे एक मोठं नॅचरल गॅसचं डिपॉझिट सापडलं. तर ही गोष्ट पहिल्यांदा कोणाला कळणार आहे? मिस्टर मुकेश अंबानींना पण नाही कळणार. पहिल्यांदा कोणाला कळणार आहे? त्या साईटवरच्या वर्कर्सना कळेल, साईट इंजिनियरला कळेल, साईटवर जो मॅनेजर असेल त्याला कळेल. आता कॉमन सेन्स, हे लोक काय करतील हे कळल्या रिलायन्सचा शेअर ताबडतोब विकत घेतील, हो की नाही. कारण त्यांना माहिती आहे मोठं गॅस फाइंड झालंय, ही न्यूज ज्या क्षणी मार्केटमध्ये येईल त्या क्षणी या स्टॉकची प्राइस वर जाणार आहे. सो ती यायच्या आधीच मार्केटमध्ये हे लोक स्टॉक घेऊन ठेवतील. नॅचरल, राईट, कॉमन सेन्स. ते घेतील, त्यांच्या मित्रांना सांगतील घ्यायला, त्यांच्या नातेवाईकांना सांगतील घ्यायला. सो या न्यूजमुळे जो स्टॉक वर जाण्याची जी प्रोसेस आहे ती आधीच सुरू होईल, कारण डिमांड वाढेल. बरोबर आहे, डिमांड आणि सप्लायवर चालतं सगळं. सो डिमांड वाढेल म्हणजे किंमत वाढायला लागेल, पण हे मार्केटला अजून माहीत नाहीये. मग पुढे ती हेडक्वार्टर्सला न्यूज जाईल, मग ती रिलायन्स इंडस्ट्रीज प्रेस रिलीज करेल आणि सांगेल की हे असं असं आमचं एक मोठं गॅस फाइंड आम्हाला झालेलं आहे. हे जेव्हा मार्केटमध्ये येईल त्या क्षणी हजारो लाखो लोक रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर घ्यायला धावायला लागणार. सो द प्राइस विल स्टार्ट गोइंग अप. पण ज्या लोकांना ते आधीच कळलंय ते लोक काय करणार आहेत? ते या रॅलीमध्ये विकणार आहेत. तुम्ही पुन्हा एकदा हा विचार करा की ही न्यूज मार्केटमध्ये आली, तुम्हाला समोर दिसली टीव्हीवर, तुम्ही ताबडतोब रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर घ्यायला ऑर्डर लावलीत. ती ऑर्डर जी फुलफिल होतीये तेव्हा कोणीतरी समोरचा माणूस विकतोय ना ते शेअर्स तुम्हाला. मग तो का विकतोय बरं? त्याच्या घरात टीव्ही नाहीये का? त्याला न्यूज बघता येत नाहीये? त्याला पण न्यूज मिळाली आहे, मग तो का विकतोय बरं? कारण त्यांनी आधीच घेतलेले होते जे तो आत्ता प्रॉफिट बुक करतोय. सो हा विचार करा. आता फंडामेंटल अनालिसिस कॅन नेव्हर टेल यू
की हे असं असं घडलंय, कारण फंडामेंटल अनालिसिस कधी सुरू होईल, न्यूज आल्यानंतर सुरू होईल. तेव्हा सगळे फंडामेंटल अनालिस्ट बोलायला लागतील की हां, ही न्यूज आल्यामुळे एवढा एवढा गॅस फाईंड आहे, यातनं एवढा एवढा रेव्हेन्यू वाढणार आहे, एवढा एवढा प्रॉफिट वाढणार आहे. हे सगळं फंडामेंटल अनालिसिस सुरू होईल न्यूज आल्यानंतर. त्याच्या आधी लोकांना माहितीच नाहीये. त्यामुळे फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला हे सांगणार नाही की एक स्टॉकमध्ये रॅली येणार आहे, पण चार्टवर काहीही लपत नाही. 5 पैशांनी किंमत बदलली तरी ती चार्टवर रिफ्लेक्ट होते इमिजिएटली. सो ही न्यूज मार्केटमध्ये यायच्या आधी जर का तुम्ही हा चार्ट वाचू शकलात, त्याचा अर्थ लावू शकलात, तर तुम्ही सुद्धा हा शेअर लवकर घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला हे कळणार नाही की न्यूज काय आहे, पण तुम्हाला हे कळणार आहे की काहीतरी घडतंय कंपनीत जे अजून बाहेर आलेलं नाहीये आणि ज्याच्यामुळे हा स्टॉक वर जाणार आहे. या इंडिकेशन्स तुम्हाला टेक्निकल अनालिसिस मधनं मिळतात. तुम्हाला चार्टवर या गोष्टी दिसतात. ते सगळं बघण्याची जी दृष्टी आहे ती आपण आज घेणार आहोत. ओके, चल पुढे जाऊया. तर हा जो टेक्निकल अनालिसिस आहे तो तुम्हाला एक वेगळा अँगल देतो. फंडामेंटल्सकडे न बघता स्टॉक प्राइस अनालाइज कशी करायची हा तो अँगल आहे. मी तुम्हाला आता एक छोटंसं प्रेझेंटेशन दाखवून आय विल शो यू की हे वर्क कसं होतं. आणि हे वर्क होण्यासाठी काही महत्त्वाच्या कन्सेप्ट, संकल्पना तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि चार्ट वाचण्यासाठी त्याचा उपयोग करता आला पाहिजे. तर सर्वात पहिली गोष्ट आपण बघूया की जॅपनीज कॅन्डलस्टिक्स चार्ट. हा कॅन्डलस्टिक्स किंवा लाईन चार्ट किंवा बार चार्ट अशा वेगवेगळ्या प्रकारे बघता येतो. माझा त्यातला जो आवडता प्रकार आहे तो कॅन्डलस्टिक्सचा आहे, कारण मला व्हिज्युअली लवकर ते समजतं आणि त्याच्यावरनं जास्तीत जास्त माहिती मला मिळते. ही कॅन्डलस्टिक्सवरनं मिळते. हे तुम्हाला मी आता शिकवणार आहे की कॅन्डलस्टिक्स बघून त्यातनं जो मेसेज आपल्याला पोचतोय तो मेसेज कसा इंटरप्रिट करायचा. ओके, सो फर्स्टली बिफोर वी स्टार्ट विथ कॅन्डलस्टिक्स एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की शर्लॉक होम्स एकदा असं म्हणले होते की व्हाईल अन इंडिव्हिज्युअल मॅन इज अन इनसोल्युबल पझल, इन द ॲग्रिगेट ही बिकम्स अन ऑलमोस्ट मॅथमॅटिकल सर्टन्टी. याचा अर्थ बघा काय आहे आणि तुम्हाला हेही कळेल की मी टेक्निकल अनालिसिसच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे का तुम्हाला सांगतोय. याचा अर्थ असा आहे की एक इंडिव्हिज्युअल माणूस, व्यक्ती ही एक न सुटण्याजोगं कोडं असतं. तो माणूस कसा वागेल, कुठल्या एखाद्या गोष्टीला कसा रिॲक्ट करेल हे आपल्याला पिनपॉईंट एक्झॅक्टली सांगता येत नाही. पण मॉब सायकॉलॉजी मात्र अतिशय प्रिडिक्टेबल असते. मॉब म्हणजे एक मोठा जमाव लोकांचा जेव्हा तयार होतो तेव्हा तो जमाव कसा वागेल हे सांगणं अत्यंत सोपं असतं. सो ह्याचा इथे संबंध काय आहे तर हे एक लक्षात घ्या की मार्केट हे हजारो लाखो कोट्यावधी लोकांची एक प्लेस आहे जिकडे सगळे एकत्र येऊन काहीतरी ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी करतायत. सो त्यांची जी सायकॉलॉजी आहे ती एका माणसाची सायकॉलॉजी नाही आहे, ती या अख्ख्या जमावाची सायकॉलॉजी आहे. ही सायकॉलॉजी कशा पद्धतीने रिॲक्ट होईल, कशा पद्धतीने काम करेल हे सांगणं हे जास्त सोपं असतं, कारण त्याचे काही ठोकताळे बनवता येतात, त्याचे काही तुम्हाला बेसिक टेनेट्स बनवता येतात की या अशा प्रकारे मॉब वर्क होतो किंवा मॉब रिॲक्ट होतो. सो ह्याच्यातनं एक मार्केटचा मूड तयार होतो. बघा, पहिला वेबिनार मी तुम्हाला घेतलेला तेव्हा लक्षात घ्या मी तेव्हा कोणत्या भाषेत तुम्हाला सांगत होतो, मी आज कोणत्या भाषेत सांगतोय. मी तेव्हा तुम्हाला नंबर्सच्या भाषेत सांगत होतो, आज मी तुम्हाला सायकॉलॉजीच्या भाषेत सांगतो. याचं कारण असं आहे की ट्रेडिंग हे शॉर्ट टर्म ॲक्टिव्हिटी आहे. इथे मार्केट स्विंग जे होतात त्याचा तुम्हाला फायदा घेता आला पाहिजे. त्यासाठी हा मार्केटचा मूड समजला पाहिजे. हा मूड कसा समजतो तो कॅन्डलस्टिक्सच्या माध्यमातून समजू शकतो. तो कसा समजून घ्यायचा ते आता आपण बघूया. ओके, जॅपनीज कॅन्डलस्टिक्स दिसताना त्या अशा दिसतात. कॅन्डलस्टिक्स का म्हणतात? सिंपल, इट लुक्स लाईक अ कॅन्डल. ती दिसताना मेणबत्तीसारखी दिसते म्हणून त्याला कॅन्डल म्हणतात. आता याच्यामध्ये
हा जो वरचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे आणि हे मधलं आहे, हे तुम्हाला सांगतो काय आहे. ग्रीन आणि रेड काय आहे, कारण ग्रीन कॅन्डल म्हणजे बुलिश कॅन्डल आणि रेड कॅन्डल म्हणजे बेअरिश कॅन्डल, निगेटिव्ह. तर ही असते बॉडी. हे जे मधला पार्ट आहे हा असतो बॉडी. ओके. अपर विक, विक म्हणजे वात, मेणबत्तीला वरती वात जी असते ती वात. या मेणबत्तीला मात्र खाली पण वात असते, लोअर विक. सो अपर विक, लोअर विक. आता आपण ग्रीन कॅन्डल बघूया काय. ग्रीन कॅन्डल मध्ये हा ओपन आहे, म्हणजे ही जी लेवल आहे खालची, ही लेवल ओपन आहे. म्हणजे आजच्या दिवशी अमुक अमुक एक स्टॉक किंवा इंडेक्स हा कुठे ओपन झाला, 100 रुपयाला स्टॉक ओपन झाला मार्केटमध्ये, मार्केट ओपन होताना. सो दिस इज ओपन. ओके. दिस इज क्लोज, म्हणजे मार्केट संपताना तो स्टॉक किती प्राइसला क्लोज झाला, तर तो इथे क्लोज झाला. म्हणजे 100 रुपयाला ओपन झाला समजा आणि 105 रुपयाला क्लोज झाला, तर ही ग्रीन कॅन्डल झाली, कारण खाली ओपन होऊन वरती क्लोज झाला. हे सगळं नीट समजून घ्या, कारण हे सगळे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. हे सगळे आपल्या टेक्निकल अनालिसिसचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. हे कन्सेप्ट समजणं भयंकर आवश्यक आहे, कारण ह्याच्यानंतर पुढचं जे काय आहे, मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी शिकवणार आहे पुढच्या रविवारी, त्यामध्ये याचा उपयोग होणार आहे या सगळ्या गोष्टींचा. सो हे नीट समजून घ्या. हा आहे क्लोज, ओपनपेक्षा क्लोज वरती होता म्हणून ही ग्रीन कॅन्डल आहे. याच्या उलट रेड कॅन्डलला काय होतं, वरती ओपन झालं, खाली क्लोज झाला. 105 ला ओपन झाला एखादा स्टॉक आणि मार्केट संपताना 100 रुपयाला क्लोज झाला. सो इट बिकेम अ रेड कॅन्डल. आलं लक्षात. ओपन क्लोज. ग्रीन कॅन्डलला खाली ओपन, वर क्लोज. आता हे वरती काय आहे, अपर वीकचा जो एंड आहे, तो अपर वीकचा एंड काय आहे, तर हाय आहे, दिवसातला हाय. 100 रुपयाला हा स्टॉक ओपन झाला होता आणि याच्या उलट म्हणजे लोअर वीकचा जो एंड आहे तो दिवसाचा लो आहे. इंट्राडे हाय, इंट्राडे लो. सो याचा अर्थ समजा या ग्रीन कॅन्डलचं एक्झाम्पल दिलं तर 100 रुपयाला स्टॉक ओपन झाला, 105 रुपयाला क्लोज झाला, पण मधल्या काळात से 12 वाजता 12:30 वाजता तो स्टॉक 107 रुपयाला गेला होता असं आपण म्हणू. तर काय होईल, 107 विल बिकम इंट्राडे हाय आणि खाली येताना 98 रुपयाला येऊन गेला. 100ला ओपन होऊन 98 रुपयाला येऊन गेला. सो 98 काय होईल, दिवसभराचा लो होईल. सो इट्स इंट्राडे लो. ठीक आहे. याचप्रमाणे या कॅन्डलचं सुद्धा होतं. पुढे बघूया. आय विल गिव्ह यू सम टाइप्स ऑफ कॅन्डल स्टिक्स. सगळं आपण आज कव्हर नाही करू शकणार आहोत, कारण हा एक प्रचंड मोठा पोर्शन आहे. सो आज आपण काय बघणार आहोत, सम इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ कॅन्डल स्टिक्स. तर पहिला म्हणजे दोजी. याला सगळ्याला जॅपनीज नावं काय आहेत, कारण मुळात हे जॅपनीज कॅन्डल स्टिक्स आहेत. एक पटकन तुम्हाला सांगतो गंमत. 17व्या शतकामध्ये जपानमध्ये काही राईस ट्रेडर्स जे ट्रेडिंग करायचे त्यांच्या त्या राईस मार्केटमध्ये, तर त्यांनी ही सिस्टीम शोधून काढली. म्हणजे त्यांनी हे तयार केलं. ॲक्च्युली शोधून काढली म्हणजे काय, दे इन्व्हेंटेड दिस. अशा प्रकारे प्राइस ॲक्शन रिप्रेझेंट करणे ही गोष्ट जॅपनीज लोकांनी त्या 17व्या शतकातल्या ट्रेडर्सनी शोधून काढली. याचा उपयोग काय होतो की बघितल्या तुम्हाला समजतं या स्टॉकमध्ये आज काय झालं असेल. ओके नाही. आय टेक वन लुक ॲट दिस ग्रीन कॅन्डल अँड से की आज हा स्टॉक खाली ओपन झाला, वरती क्लोज झाला आणि दिवसभरामध्ये तो बऱ्यापैकी खाली आणि वर दोन्हीकडे हललेला आहे. हे मला इमिजिएटली कळतं. ओके. सो दोजी कशी दिसते, इट लुक्स लाईक दिस. ह्याचा अर्थ तुम्हाला आता लक्षात येईल काय बघा. हा आहे हाय, हा आहे लो, पण हे मध्ये जी नुसतीच आडवी लाईन दिसतीये ते काय आहे, ओपन आणि क्लोज हे दोन्ही एकाच लेवलला झालेलं आहे. त्याला म्हणतात दोजी या कॅन्डलला. म्हणजे थोडक्यात काय की 100 रुपयाला ओपन झाला, 100 रुपयालाच क्लोज झाला. मधल्या काळामध्ये मात्र इथे खाली 95 ला वरती 105 ला गेला. एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला एवढ्या एका प्लस मधनं मिळते. याला कुठलाही रंग का नाहीये, कारण ती ना ग्रीन आहे ना रेड आहे. ओपन झाला तिथेच क्लोज पण झाला. पुढे लार्ज बॉडीड कॅन्डल्स.
या लार्ज बॉडीड कॅन्डल्स आहेत. आता याला लार्ज म्हणजे किती सेंटीमीटर इंच असं बघायचं नसतं, असं त्याला काही माप नाहीये. हे जस्ट एक कम्पॅरेटिव्हली तुम्ही जर का चार्ट बघत असाल, तुम्हाला तो पुढे दाखवणारच आहे, मी एक चांगलं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. तर ते बघताना तुम्हाला जे असं लक्षात येतं की जनरल कॅन्डल्सपेक्षा काही मोठ्या कॅन्डल्स असतात, तर या मोठ्या कॅन्डल्स आहेत म्हणून याला म्हणतात लार्ज बॉडीड कॅन्डल्स. स्मॉल बॉडीड कॅन्डल्स याचप्रमाणे. बॉडीचा अर्थ तुम्हाला लक्षात आला ना, ओपन आणि क्लोज मधला फरक हा बॉडी दाखवतो. ओके, सो लार्ज बॉडीड कॅन्डल्समध्ये काय होतं, तर दिवसभरात त्याच्यामध्ये ओपन आणि क्लोजमध्ये त्या स्टॉकच्या बरंच अंतर असतं म्हणून ती बॉडी मोठी होते. ज्या दिवशी ओपन आणि क्लोजमध्ये फारसं अंतर नसतं त्यावेळेला ती स्मॉल बॉडीड कॅन्डल तयार होते. पुढे मारुबोझू. मारुबोझू या जॅपनीज शब्दाचा अर्थ आहे बाल्ड मॅन. आता तुम्हाला कळेल की त्याला बाल्ड मॅन का म्हणतात, कारण याच्या डोक्यावर काही नाहीये. सो नो विक्स, वरती किंवा खाली अपर आणि लोअर दोन्ही विक्स इथे ॲबसेंट आहेत. याचा दीज कॅन्डल्स आर व्हेरी पॉवरफुल. कारण का सांगा बरं. सिंपल गोष्ट आहे, ओपन आणि क्लोज ह्याच्यामध्ये मोठा फरक आहे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ओपन हाच लो आहे आणि क्लोज हाच हाय आहे, म्हणजे तो स्टॉक दिवसभरात फक्त वरवरच गेलेला आहे. नीट लक्ष द्या, तो स्टॉक दिवसभरात ओपनच्या खाली कधी आलाच नाही आणि वरवर जात जिथे हाय आहे त्या हायलाच क्लोज झालेला आहे. सो इट शोज अ व्हेरी स्ट्रॉंग सेंटिमेंट. मार्केट मूड बद्दल मगाशी मी म्हणत होतो. मारुबोझू जर का फॉर्म झाली कोणत्याही प्रकारची, ग्रीन फॉर्म झाली, तर मार्केटचा जो मूड आहे तो अतिशय बुलिश आहे, व्हेरी स्ट्रॉंग बुलिश मूड. आणि रेड कॅन्डलच्या केसमध्ये, रेड मारुबोझूच्या कॅन्डलमध्ये काय होतं, तर मार्केटचा मूड हा अतिशय बेरिश आहे. ओपन झाल्यानंतर तो खाली पडत पडत लोलाच क्लोज झालेला आहे. सो इट नेव्हर वेंट अबाव द ओपन, सो इट्स व्हेरी बेरिश. नीट हे लक्षात घ्या. सगळं आपण एफ अँड ओला जसं ऑप्शनला बघत होतो की ह्याच्या उलट हे, याच्या उलट हे, तसंच हे पण आहे. इथे सगळीकडे असं एकाच्या उलट दुसरं. सो एक गोष्ट जरी समजून घेतली तरी दुसरी गोष्ट तुम्हाला लवकर समजेल. देन वी गो अहेड. सम कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. हे तुम्हाला मी एकदमच दाखवतोय आत्ता, कारण ह्याचा एकमेकांशी संबंध आहे. आता बघा, मी हे पॅटर्न्स तुम्हाला का दाखवतोय, कारण हे ट्रेंड रिव्हर्सल्स दाखवणारे पॅटर्न्स आहेत. ट्रेंड म्हणजे काय, एका दिशेनी मार्केट जे जात असतं ते कुठेतरी थांबतं आणि दिशा बदलतं. ते ज्या दिशेनी चाललंय तो ट्रेंड असतो, आणि जेव्हा ते थांबून उलटी दिशा घेईल तेव्हा त्याला म्हणतात ट्रेंड रिव्हर्सल. हे दोन्ही बाजूनी आहे. मार्केट खाली पडत पडत आलंय, इट स्टॉप्ड अँड टर्न्ड आणि वर जायला लागलं, तर तिथेही डाऊन ट्रेंडचं रिव्हर्सल झालं आणि अप ट्रेंड सुरू झाला. पहिल्या केसमध्ये मार्केट वर चाललं होतं, अप ट्रेंडमध्ये होतं, ते थांबून खाली वळलं, अप ट्रेंड रिव्हर्स झाला आणि डाऊन ट्रेंड सुरू झाला. ओके, आता बघा, बुलिश एनगल्फिंग. हे काही इम्पॉर्टंट पॅटर्न्स आहेत जे तुम्हाला दाखवतोय मी. बुलिश एनगल्फिंग. एनगल्फिंग याचा अर्थ काय, गिळून टाकणे, खाऊन टाकणे. आता ह्याच्यामध्ये काय घडतं, तर रेड कॅन्डल तुम्हाला दिसते इथे, आणि या रेड कॅन्डलला या ग्रीन कॅन्डलनी पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. ओके, नाही दिसतंय का. म्हणजे काय, या रेड कॅन्डलचा जो इथला ओपन आहे आणि इथला क्लोज आहे त्या प्रमाणात ग्रीन कॅन्डलचा ओपन हा रेड कॅन्डलच्या क्लोजच्या खाली आहे आणि क्लोज हा या कॅन्डलच्या क्लोज ओपनच्या वरती आहे. त्यामुळे या ग्रीन कॅन्डलनी या रेड कॅन्डलला पूर्णपणे खाऊन टाकलंय. याचा अर्थ काय होतो सांगा बरं. मार्केट मूड किंवा सायकोलॉजी याच्यावरून तुम्हाला एका नजरेत कशी कळते. जेव्हा एक डाऊन ट्रेंड चालू असतो, पडत 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 आलेला स्टॉक असतो, त्या डाऊन ट्रेंडची शेवटची रेड कॅन्डल ही आहे समजा,
आणि त्याच लाईनमध्ये ओपन पण झाला खाली दुसऱ्या दिवशी. पण दिवसभरात ह्या कॅन्डलची अख्खी बॉडी कव्हर करून ही कॅन्डल वर जाऊन क्लोज झाली. म्हणजे मार्केटचा मूड बदलला आहे, मार्केट आता बुलिश झालेलं आहे, हे तुम्हाला एका नजरेत या पॅटर्नवरनं समजतं. दुसरा पॅटर्न आहे बेरिश एनगल्फिंग, याच्या बरोबर उलटा. म्हणून मी सगळं तुम्हाला एकदम दाखवतो. याच्या बरोबर उलटा इथे खाली लिहिले आफ्टर डाऊन ट्रेंड. रिव्हर्सल सिग्नल कधी मिळेल? जेव्हा डाऊन ट्रेंड चालू असेल आणि मग तो चेंज झाला असेल या पॅटर्नमुळे. त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की रिव्हर्सल हॅज स्टार्टेड आफ्टर डाऊन ट्रेंड. बेरिश एनगल्फिंग मध्ये काय होतं तर मार्केट वर चाललंय, तो स्टॉक वर चाललाय. याच्याबरोबर उलट ग्रीन कॅन्डल बघा, ही शेवटची ग्रीन कॅन्डल आहे त्या ट्रेंड मधली, आणि पुढे रेड कॅन्डल जेव्हा आली तिने या ग्रीन कॅन्डलला पूर्णपणे खाऊन टाकलं. म्हणून हा बेरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झाला. ह्याचं इम्प्लिकेशन म्हणजे ह्याचा अर्थ बरोबर बुलिश एनगल्फिंगच्या उलटा आहे. आता मार्केटचा मूड जो इतका वेळ पॉझिटिव्ह होता, बुलिश होता, म्हणून एक अप ट्रेंड चालू होता, तो बदलून आता उलटा झालेला आहे, म्हणजे निगेटिव्ह झालेला आहे, बेरिश झालेला आहे. हे तुम्हाला या एका पॅटर्नवरनं ताबडतोब लक्षात येतं. पुढे बघूया ड्रॅगन फ्लाय दोजी. ड्रॅगन फ्लाय दोजी याचा अर्थ ही दोजीच आहे ऍक्च्युली, हो की नाही? दोजी म्हणजे काय? ओपन आणि क्लोज सेम असला पाहिजे, याला दोजी म्हणतात. करेक्ट. ओपन आणि क्लोज या कॅन्डलचा सेम आहे म्हणजे ही दोजी आहे, पण ती थोडी वेगळी आहे. मगाशी दाखवलेल्या दोजीपेक्षा वेगळी आहे. कशी आहे? ह्याला अपर वीक नाही, ह्याला फक्त लोअर वीक आहे आणि ती लांब आहे. या कॅन्डलवरनं तुम्हाला काय समजेल तर मार्केट ओपन झालं, खाली पडलं आणि शेवटी मार्केटच्या शेवटी बरं का, दिवसाच्या शेवटी ते पूर्ण रिकव्हर झालं आणि जिथे ओपन झालं होतं तिथेच येऊन क्लोज झालं, हो की नाही? असा याचा अर्थ होतो. सो दिवसभर बेरिश सेंटिमेंट होती, निगेटिव्ह सेंटिमेंट होती. सो दॅट्स वाय द स्टॉक वॉज फॉलिंग कॉन्स्टंटली. पण अख्खी रिकव्हरी आली ॲट द एंड ऑफ द डे आणि तो क्लोज झाला ओपनच्याच ठिकाणी. सो आफ्टर अ डाऊन ट्रेंड जेव्हा तुम्हाला ड्रॅगन फ्लाय दोजी दिसते, त्याला ड्रॅगन फ्लाय का म्हणतात? ऑब्व्हियस कारण आहे, थोडं ते चतुर असतो ना आपल्याकडे, तो जो चतुर नावाचा किडा असतो ना, त्याचे पंख पसरलेले असतात आणि खाली मोठी त्याची बॉडी असते, तर ही त्याच्यासारखं दिसतं थोडंसं, म्हणून त्याला ड्रॅगन फ्लाय म्हणतात. अँड इट फ्लायज. सो द मार्केट मूड इज टेलिंग यू दॅट इट हॅज बिकम पॉझिटिव्ह अँड इट स्टॉक विल फ्लाय नाव. याचा अर्थ जो डाऊन ट्रेंड होता तो संपलेला आहे आणि अप ट्रेंड सुरू होत आहे. हे मी ठोकताळे सांगतो ना, म्हणजे असं नका म्हणू समजू की असं हे दिसलं की असंच्या असं घडतं, असं नाहीये. शेवटी ते मार्केट आहे. तसं जर का एवढे 100% रूल्स असते तर आजपर्यंत सगळे टेक्निकल अनालिस्ट हे करोडपती झाले असते. दॅट डझंट हॅपन बिकॉज मार्केट इज नॉट एक्झॅक्टली प्रेडिक्टेबल. हे ठोकताळे आहेत. ह्याच्यावरनं आपल्याला काही गोष्टींचा अंदाज येतो आणि तो आपण आपल्या ॲडव्हान्टेजसाठी वापरू शकतो. सो सगळ्या स्ट्रॅटेजीज या अशाच बिल्ड होतात. पुढे ग्रेव्हस्टोन दोजी. ग्रेव्हस्टोन म्हणजे थडगं, त्याचा अर्थ पण तसाच आहे आणि इट लुक्स लाईक अ ग्रेव्हस्टोन इफ यू सी. ड्रॅगन फ्लायच्या बरोबर उलट. ही लाईन जी आहे ते ओपन आणि क्लोज ती लेवल आहे. दिवसभरामध्ये द स्टॉक वेंट अप, पण तो दिवसाच्या शेवटी पूर्ण सगळा त्याचा जो काय प्रॉफिट होता, राईज होता, तो सगळा त्यांनी घालवला आणि तो पुन्हा एकदा तिथेच येऊन क्लोज झाला जिकडे ओपन झाला होता. सो इट लुक्स लाईक अ ग्रेव्हस्टोन इन्व्हर्टेड टी. हा मूड बरोबर ड्रॅगन फ्लायच्या उलटा आहे की मार्केट हॅज नाव बिकम बेरिश आफ्टर अन अप ट्रेंड. इफ यू सी ग्रेव्हस्टोन दोजी, इट कुड मीन दॅट रिव्हर्सल इथनं पुढे सुरू होणार आहे. म्हणजे अप ट्रेंड होता तो चेंज होऊन आता डाऊन ट्रेंड सुरू व्हायची शक्यता आहे. ओके फाईन. सो आता आपण जाऊया
पुढे जे लोक उशिरा जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी मी मगाशी तुम्हाला सांगितलेली गोष्ट परत एकदा सांगतो की हे जे आपण सगळं आज बघतोय हे सगळे बेसिक्स आहेत. मी काही स्ट्रॅटेजी ज्या डेव्हलप केलेल्या आहेत या टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून त्या गेल्या 10 वर्षांमध्ये ट्राईड अँड टेस्टेड त्यातली एक स्ट्रॅटेजी किंवा ट्रेडिंग सिस्टीम मी पुढच्या रविवारी 11 ते 1 या वेळात 28 तारखेला एका लाईव्ह सेशनमधनं शिकवणार आहे. हे लाईव्ह सेशन पेड असणार आहे आणि तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन त्याला एनरोल करू शकता. त्याची फी 999 रुपये आहे. त्याच्या सीट्स लिमिटेड आहेत कारण सगळ्यांना कळलं पाहिजे. मी अचानकपणे जर का एक 70, 80, 100 अशा लोकांना शिकवू शकलो तर ते लोकांना समजणार आहे, पण 1000 लोक आले तर त्यांना सगळ्यांना समजणार नाही आणि त्यांचे प्रश्न पण मला घेता येणार नाहीत. त्यामुळे ह्याच्या सीट्स लिमिटेड आहेत. तुम्ही माझी वेबसाईट तुम्हाला माहिती आहे www.amolsathe.in या वेबसाईटवर तुम्ही बँक ट्रान्सफरही करू शकता किंवा जीपेही करू शकता. QR कोड दिलेला आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही लवकरात लवकर तुमची सीट बुक करा आणि या सेशनचा तुम्ही तुमच्या ट्रेडिंग सिस्टीममध्ये उपयोग करून घेऊ शकाल. सो गोईंग फॉरवर्ड आता वेळ आहे का प्रात्यक्षिकाची. मी तुम्हाला म्हणलो होतो की तुम्हाला मी प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तर हे प्रात्यक्षिक आपण आता ट्रेडिंग व्ह्यू तुमचं गुगल ओपन करून tradingview.com या साईटवर तुम्ही गेलात की एक अकाउंट तुम्हाला क्रिएट करायला लागतो. मी तो फ्री अकाउंट क्रिएट केलेला आहे. चला मी लॉग इन करतो. ओके, सो ही साईट ॲक्च्युली ह्याला फ्री व्हर्जन पण असतं. म्हणजे आता हे माझं फ्री व्हर्जन आहे, तिकडे मी एक अकाउंट क्रिएट केलेलं आहे आणि याचं पेड व्हर्जन सुद्धा असतं. तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे पेड किंवा फ्री व्हर्जन वापरता येईल. तर आता आपण एकदा निफ्टीचा चार्ट घेऊया. इथे ह्यात तुम्हाला सगळे चार्ट्स मिळतील. आता मी निफ्टीचा चार्ट तुम्हाला दाखवतो. ओके, निफ्टी 50 इंडेक्स फुल फीचर्ड चार्टमध्ये जायचं. राईट. सो इथे तुम्हाला मी ऑलरेडी थोडंसं काम केलेलं होतं या चार्टवर, ते दिसतंय. ते मी आता काढून टाकतो म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून सगळं दाखवता येईल मला. ओके, गुड. सो आता आपण पहिल्यांदा बघूया की ही या चार्टवर आपण आज काय काय बघणार आहोत. तर आपण 2-3 फार महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे. चार्टवर डायरेक्ट प्रात्यक्षिक करून शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला याचा ऍक्च्युअली वापर करता येईल. कारण नाहीतर तुम्हाला नुसती थिअरी सांगून त्याचा काही उपयोग होणार नाही. पण हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला जे सांगतोय ते 3 गोष्टी आपण बघणार आहोत. एक म्हणजे सपोर्ट, दुसरं म्हणजे रेझिस्टन्स आणि मगाशी आपण जे कॅन्डलस्टिक्स पॅटर्न बघितले त्यातले काही पॅटर्न आपल्याला इथे दिसतील. ते मी तुम्हाला दाखवतो कसे आहेत. तर सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. सपोर्ट म्हणजे ज्या प्राइस लेव्हलला पडणारा स्टॉक थांबतो आणि रिव्हर्स व्हायची शक्यता असते त्या प्राइस लेव्हलला सपोर्ट लेव्हल म्हणतात. आधार. ओके, पडणाऱ्या स्टॉकला ती लेव्हल आधार देते. वरनं पडणारा स्टॉक तिथे त्या आधाराला येऊन थांबतो, आधार घेतो आणि पुन्हा वर जायला लागतो. ह्याला सपोर्ट म्हणतात. रेझिस्टन्स हे बरोबर उलट आहे. रेझिस्टन्स म्हणजे काय? अडथळा. जो स्टॉक वर चाललाय तो एका प्राइस लेव्हलला येऊन अडथळा त्याला लागतो आणि तो तिथनं उलटा वळतो. त्याला रेझिस्टन्स म्हणतात. ती जी प्राइस लेव्हल आहे त्याला रेझिस्टन्स म्हणतात. आता सपोर्ट्स आणि रेझिस्टन्स हे या लेव्हल्स ठरवण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. ओके, खूप मार्ग आहेत. त्यातला पहिला मार्ग म्हणजे त्यातले मी काही मार्ग तुम्हाला सांगतो. कारण काय, तुम्ही जेवढे इंडिकेटर्स वापराल त्याप्रमाणे पण सपोर्ट आणि रेझिस्टन्स तुम्हाला लक्षात येऊ शकतात. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग साठी जे तुम्ही निर्णय घेणार आहात, बाय किंवा सेल किंवा होल्ड व्हॉट एव्हर इट इज, त्या सगळ्याला तुम्हाला सपोर्ट्स आणि रेझिस्टन्सेस हे लक्षात घ्यावेच लागतात. कारण त्याशिवाय
तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करता येत नाही. नाव रिमेंबर द रिस्क मॅनेजमेंट पार्ट आय वॉज टॉकिंग अबाउट इन फर्स्ट वेबिनार. तेव्हा तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट बद्दल सांगितलेलं होतं काय ते. तर किती रिस्क घ्यायची आणि त्यातनं येणारा रिटर्न किती असू शकतो हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत तो ट्रेड घेऊ नये. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट ही तुमच्या मनी मॅनेजमेंटमधनं येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सपोर्ट आणि रेझिस्टन्सेसच्या लेव्हल्स क्लिअरली डिफाईन करून घ्याव्या लागतात, कारण त्याशिवाय तुम्हाला हा अंदाज येऊ शकत नाही. सो बिफोर अंडरस्टँडिंग सपोर्ट अँड रेझिस्टन्सेस ट्रेड करू नका. इतका हा महत्वाचा मुद्दा आहे सपोर्ट आणि रेझिस्टन्स. सो चला हे आपण समजून घेऊ की सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे कसे आपण काही पद्धतीने प्लांट करू शकतो किंवा आयडेंटिफाय करू शकतो. त्यातला एक कॉमन सोपा मार्ग सांगतो काय असतो. कोणतीही राऊंड फिगर हा एक सायकोलॉजिकल सपोर्ट किंवा रेझिस्टन्स असतो. ओके, म्हणजे तुम्ही थोडा विचार करून बघा, जेव्हा 21,000ला सेन्सेक्स गेलेला होता 2007 साली, तेव्हा सगळे म्हणत होते आता सेन्सेक्स 25,000. 22,000 नाही म्हणलं कोणी, 23,000 नाही म्हणलं, कारण 25,000 ही एक हायर डिग्रीची राऊंड फिगर आहे. म्हणजे 25, 50, 75, 100 या डिग्रीतली राऊंड फिगर आहे. सो ह्युमन माइंड वर्क्स दॅट वे. हे सगळं सायकोलॉजिकल बेसिसवर चालतं. परत सांगतो मी तुम्हाला, मार्केटची सायकोलॉजी समजून घेणं हा हेतू आहे टेक्निकल अनालिसिसचा. म्हणजे तुम्ही कोणत्या दिशेने ट्रेड करायचं हे पहिल्यांदा ठरवू शकता. ही सायकोलॉजी जी आहे ती अशी असते. राऊंड फिगर सगळ्यांना पटकन डोक्यात येते. ओके, 97 रुपयाला स्टॉक असेल तर कोणी अरे हा स्टॉक 99ला जाईल बरं का असं बोलत नाही, 100ला जाईल असं म्हणतात. याचं कारण ती राऊंड फिगर डोक्यात असते. सो दॅट राऊंड फिगर ऑटोमॅटिकली बिकम्स सपोर्ट अँड रेझिस्टन्स लेवल. आणि आता आपण एक करून बघूया, म्हणजे हे प्रात्यक्षिकच आपण बघतो. तर बघा, मी तर इथे गेलो, हॉरिझॉन्टल लाईन निवडली आणि आपण आता 10,000ची जी लेवल आहे, जी सायकोलॉजिकल लेवल आहे, त्या लेवलला ही एक लाईन प्लांट करूया. दुसरी प्लांट करूया 9,000च्या लेवलला. हे अगदी एक्झॅक्टली 10,000 किंवा 9,000 असं नसलं तरी चालतं बरं का, कारण शेवटी काय असतं, मार्केट डज नॉट एक्झॅक्टली चूज दॅट. 10,000 म्हणजे बरोबर 10,000 असं नसतं, त्यात थोडाफार खालीवर होतं आणि ते दॅट्स ओके. जनरली सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल्स या थोड्याफार अप्रॉक्सिमेशनच्या असतात, त्या कधीही अगदी तंतोतंत त्या नंबरच्या नसतात, हे लक्षात घ्या. ओके, पुढे आपण 8,000 लेवलला पण एक प्लांट करून ठेवूया. ओके, आणि एक 7,000ला करूया. 7,000 बरंच खाली दिसतंय मला, ठीक आहे. ओके, इथे. तर आता बघूया की या आपण लाईन्स आत्ता टाकल्यात, ही आत्ता सध्याची परिस्थिती आहे बरं का. हे तुम्हाला जे दिसतंय ते तो कालचा दिवस आहे, शुक्रवारचा. तर याच्यामध्ये मागे मागे जाऊन बघायला लागणार आपल्याला की या लेवल्स खरोखर सपोर्ट आणि रेझिस्टन्स होत्या का, हे आपल्याला मागे जाऊन बघायचंय. बघूया आपण ते तसं बरोबर आलंय का. ओके, तर पहिली जी लाईन आहे 10,000ची, तुम्हाला या पॉईंटला इथे 3-4 वेळेला इथे ही प्राइस इथे अडली आहे. खालनं जी वर गेली आहे ती या लेवलला अडली आहे, पटकन जाऊ शकलेली नाही पुढे. 4 दिवस झगडल्यानंतर या कॅन्डलला, हे थोडंसं मोठं करूया, मला वाटतं आपण तुम्हाला आता ते दिसेल जास्त क्लिअरली. हे बघा, इथे हे 4 दिवस 10,000ची लेवल तोडता आली नाही निफ्टीला. म्हणजे काय झालं, अडथळा लागला, रेझिस्टन्स. बाय द वे, रेझिस्टन्स याचा अर्थ असा नाही की प्रत्येक रेझिस्टन्सला तो स्टॉक उलटाच वळेल, असा अर्थ होत नाही. रेझिस्टन्सचा अर्थ अडथळा असा होतो. सो तो अडथळा जर का पार केला तर तो पुढे कुठे जाईल याचा विचार करता येतो. तो पार करेलच असं सांगता येत नाही किंवा करणार नाही असंही सांगता येत नाही, पण तो अडथळा आहे एवढं पुरेसं आहे आपल्याला. त्याप्रमाणे आपण आपले स्टॉप लॉसेस बदलू शकतो. याच्याकडे आपण नंतर येणार आहोत. ओके, पुढे बघूया. मागे मागे जायचं आपल्याला. ही लेवल, या लेवल्स ॲक्च्युली वर्क झाल्या का हे आपण आता बघतो. हे बघा,
ही 10,000ची लेवल आपण मगाशी टाकलेली होती एक्झॅक्टली. सी दिसतंय इथे वरनं पडणारा स्टॉक हे म्हणजे निफ्टी, या दोन्ही कॅन्डल्स बघा या लाईन वर टेकून उलट्या वळलेल्या आहेत. सी हे मी मागच्या या दिवशीचं बघितलेलं नाहीये, फक्त मी तुम्हाला जे सांगितलं की साधारण सायकोलॉजिकल लेवल जे असते तो सपोर्ट आणि रेजिस्टन्स असू शकतो. त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला आत्ता दिसतंय, हे लाईव्ह मी तुम्हाला दाखवतो की हे टाकल्यानंतर मागे बघताना आपल्याला हे दिसलं की इथे तो सपोर्ट घेतला गेला आहे. ओके, आता आणखीन मागे जाऊ. हे बघा पुन्हा एकदा इथे सी हा वरनं पडत पडत आलेला इंडेक्स या 10,000च्या लेवलला साधारणतः म्हणजे अगदी 10,000 असं नाही, 50 पॉईंट खाली येऊन, पण तुम्हाला हे लाईनवरनं दिसेल की इथनं येऊन पुन्हा वर जायला लागलेला आहे. सो हा सपोर्ट त्याने इथे घेतला. इथे पुन्हा एकदा असंच झालेलं आहे. हा पडणारा निफ्टी इथे येऊन थांबला आणि वर गेला. सो 10,000ची लेवल ही सपोर्ट म्हणून इथे काम करते आहे असं आपल्याला दिसतंय. इथे पण बघा आता पुढची लेवल 9,000ची आपण टाकलेली होती ती खालची. इथे काय झालं बघा, वरती येताना येताना येताना, आणि कधीची गोष्ट आहे ही, फेब्रुवारी 17, 2017ची गोष्ट आहे. हे वरती येताना बघा इथे या लेवलला, ही लेवल तोडायला त्याला इतके दिवस लागले. इतके दिवस त्याला ही लेवल तोडता आली नाही 9,000ची, आणि मग त्यांनी तोडली विथ गॅप अप. पुन्हा एकदा वरती गेल्यानंतर हा सपोर्ट टेस्ट केला आहे बघा, पुन्हा सपोर्टला येऊन इथे येऊन है ना, इथे येऊन पुन्हा वर जायला लागला. सो हे महत्व आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्सेसचं. मागे जाऊन बघूया, इथे पण एकदा हा रेजिस्टन्स साधारणतः 9,000चा लागलेला होता. काही प्रमाणात इथेही सपोर्ट घेतलेला आहे दोनदा, इथेही एकदा असं झालेलं आहे. हे बघा इथे पुन्हा तुम्हाला दिसतंय साधारण इथे पुन्हा रेजिस्टन्स लागलेला दिसतोय. या लाईन्स ज्या निळ्या दिसतात त्या आपण आत्ता लाईन्स ज्या टाकलेल्या आहेत त्या लाईन्स आहेत बरं का. हे बघा इथे रेजिस्टन्स, इथे रेजिस्टन्स, इथे सपोर्ट, इथे एकदा रेजिस्टन्स लागला. हे बघा, पण जितकं मागे जाऊ किती वेळा, पण ही गोष्ट आहे 15 फेब्रुवारी 2015ची. तेव्हा ते तर बघाशी आपण ती लाईन तिथे टाकताना माहित पण नव्हतं आपल्याला की 2015 साली काय झालं होतं. पण सी हाऊ इट वर्क्स, हे कसं वर्क होतं हे बघा एकदा तुम्ही. हा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स जो आहे तो बरोबर इथे त्याला लागला, निफ्टी खाली पडला एक्झॅक्टली. इथे पुन्हा एकदा वर गेला, इथे पुन्हा रेजिस्टन्स घेऊन खाली आला. इथे बरोबर त्या पॉइंटला 8,000च्या पॉइंटला त्यांनी सपोर्ट घेतला आणि तो वरती गेला. इथे पुन्हा सपोर्ट घेऊन वर गेला. या इथे पुन्हा ती सपोर्ट लेवल फॉलो झालेली दिसतीये. सो ह्या लेवल्स हे सायकोलॉजिकल सपोर्ट्स आणि रेजिस्टन्सेस असतात, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. ओके, पुढे जाऊया. एक मिनिट, हा चार्ट पुन्हा एकदा उघडायला पाहिजे. तर आता आपण पुन्हा प्रेझेंट टाइम मध्ये बघतोय. आता दुसरा एक मार्ग सांगतो की हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सेस आपण कसे वेगळ्या पद्धतीने चूज करू शकतो. तर इट कॅन बी गेज्ड बाय समथिंग कॉल्ड एज फिबोनाची. हे खूप इंटरेस्टिंग आहे, हे पण छान एक कन्सेप्ट समजून घ्या. फिबोनाची काय, फिबोनाची हा एक इटालियन मॅथमॅटिशियन होता प्राचीन काळचा. त्यांनी एक सिक्वेन्स शोधून काढला नंबर्सचा. तर हा सिक्वेन्स कसा असतो तर 0, 1, 2, 3, 5, 8 असा पुढे जातो. म्हणजे प्रत्येक आकडा हा त्याच्या अलीकडच्या दोन आकड्यांची बेरीज असतो. ठीक आहे, 0नी सुरुवात होते, पुढे 1, पुन्हा एकदा 1, कारण 1 + 0 = 1, मग 1 + 1 = 2, 2 + 1 = 3, 3 + 2 = 5 असा तो सिक्वेन्स पुढे जातो. याची अनेक इम्प्लिकेशन्स आहेत आणि याचे अनेक उपयोग आहेत या सिक्वेन्सचे. तर हा जो सिक्वेन्स आहे ह्याचे काही रेशोज निघतात, जे रेशोज युनिव्हर्सली आपल्याला दिसतात नेचरमध्ये सुद्धा. तर हे काही फिबोनाची रेशोज म्हणतात त्यांना. 61.8
निसर्गामध्ये अनेक ठिकाणी आता आपण समजा झुरळ हा प्राणी घेतला तर झुरळाचं डोकं आणि त्याचं छातीपर्यंतचा भाग म्हणजे हेड आणि थोरॅक्स ह्याची जी लेंथ असते एकत्र केली ती लेंथ आणि पूर्ण लेंथ डोकं ते शेपूट म्हणजे एंड इथपर्यंत जर का मोजली तर तो रेशो हा 61.8% असतो. ही फॅक्ट आहे. त्याचप्रमाणे एका फुलामधलं जे स्त्रीकेसर आणि पुंकेसरांचं प्रमाण असतं त्याचा रेशो 61.8 असतो. किंवा पाकळ्या किती पाकळ्या एखाद्या फुलाला असतील तो नंबर हा नेहमी फिबोनाची नंबर असतो. मग 4 हा आकडा दिसणार नाही कारण तो फिबोनाची सिरीजमध्ये येत नाही. तर फिबोनाची हे एक गूढ आहे, ही एक अत्यंत मिस्ट्री रहस्य आहे आणि जे आपण कोणाला उलगडलेलं नाही की असं सगळ्या विश्वामध्ये का दिसतं, पण तसं दिसतं ही गोष्ट खरी आहे. किंवा आपल्या डोक्यामध्ये 61.8% हा रेशो ऑटोमॅटिकली फीड झालाय ॲज अ प्रोग्रॅम इन आवर हेड. म्हणजे काय की आपण एखाद्या माणसाचा चेहरा नॉर्मल कधी समजतो, जेव्हा त्याच्या 2 बुबुळांमधलं अंतर आणि संपूर्ण चेहऱ्याची उंची ह्याचा रेशो जर 61.8 आला तर तो चेहरा नॉर्मल आहे असं आपला मेंदू आपल्याला सांगतो ऑटोमॅटिकली. हा रेशो कमी जास्त झाला तर तो चेहरा उभट आहे किंवा गोल आहे असं आपण म्हणतो. हे आपल्याला जे आपला मेंदू आपोआप सांगत असतो तो या 61.8%च्या बेसिसवर सांगत असतो. ही एक फार कमाल गोष्ट आहे आणि अत्यंत मोठं रहस्य आहे की असं कसं घडतं. सो सम ब्रिलियंट माइंड्स थॉट दॅट जर का हे अख्ख्या युनिव्हर्समध्ये ॲप्लिकेबल आहे तर ट्रेडिंगमध्ये का नाही, टेक्निकल अनालिसिसमध्ये का नाही. आणि खरोखर इज ब्युटिफुल. इट जस्ट गेट्स अप्लाइड इन टेक्निकल अनालिसिस परफेक्टली. हे बघा, आता तुम्हाला मी एक त्याची उदाहरण दाखवतो. फिबोनाचीमध्ये 2 प्रकारे आपण हे इंडिकेटर्स लावू शकतो, म्हणजे फिबोनाची वापरू शकतो. एक म्हणजे रिट्रेसमेंट. रिट्रेसमेंट म्हणजे एखादा पूर्ण राईज स्टॉकमधला किंवा पूर्ण फॉल हा रिट्रेस करता येतो. म्हणजे समजा 100 ते 200 अशी मुवमेंट झाली असेल तर ही 100 ते 200 या मुवमेंटला आपण रिट्रेसमेंट लावली तर त्या 100 पॉईंटच्या प्रमाणात तो स्टॉक जेव्हा खाली येईल 200 वरनं तेव्हा तो कुठे सपोर्ट घेईल हे फिबोनाची रिट्रेसमेंट मधनं कळतं. कारण 61.8% हा सर्वात महत्वाचा रेशो आहे. त्याचप्रमाणे 50% हा सुद्धा एक महत्वाचा रेशो आहे. 32.6% हा एक महत्वाचा रेशो आहे. असे 3-4 रेशोज हे आपल्याला रिट्रेसमेंट मधनं मिळतात आणि तिकडे सपोर्ट किंवा रेझिस्टन्स लागू शकेल असं आपल्याला अंदाज करता येतो. आता तुम्हाला मी एक इथल्या इथेच प्रात्यक्षिकच करून दाखवतो. हे बघा, इथे फिबोनाची रिट्रेसमेंट. ओके, या पॉईंट त्यासाठी बाय द वे तुम्हाला कुठला तरी एक हाय पॉईंट आणि एक लो पॉईंट निवडावा लागतो रिट्रेस करण्यासाठी, कारण तुम्ही कोणती मूव्ह रिट्रेस करताय ते तुम्हाला माहिती पाहिजे. इट कॅन बी अ डाऊन मूव्ह ऑर इट कॅन बी अप मूव्ह, पण कुठली तरी एक मूव्ह पूर्णपणे तुम्हाला रिट्रेस करायची असते. म्हणून तुम्हाला एक जेव्हा डाऊन मूव्ह रिट्रेस करत असता तेव्हा इट शुड स्टार्ट विथ द टॉप आणि एक बॉटम पॉईंट घेतला पाहिजे फॉर एंड ऑफ दॅट रिट्रेसमेंट. तर हे बघा, मी या टॉप पासून सुरुवात केली इथल्या आणि या बॉटम पर्यंत रिट्रेसमेंट केली. ठीक आहे, आता ही रिट्रेसमेंट आपण पुढे नेऊ थोडीशी. ठीक आहे, आजच्या काळापर्यंत आपण त्याला घेऊन आलो. आता तुम्हाला हे समोर चित्र दिसतंय ते बघा कसं दिसतंय. ही रिट्रेसमेंट इथं सुरू झाली. इथे हा जो आपल्या 2020च्या मार्च मधला जो फॉल आहे, फेब्रुवारी मार्च मधला, तो तुम्हाला इथे दिसतोय. हा मी रिट्रेस केलाय. सो या फॉल नंतर जेव्हा मार्केट पुन्हा वर जायला लागेल तेव्हा ते कुठल्या पॉइंटला रेझिस्टन्स घेईल हे
ह्याच्यातनं समजतंय आपल्याला. तर हे बघा, पहिला रेशो 23.6% हा एवढा महत्त्वाचा नसतो. पण या लाईन्स मला वाटतं काढून टाकू, त्या कन्फ्युजिंग आहेत. मगाशी आपण ज्या लावलेल्या होत्या त्या लाईन्स उगाच मध्ये येत आहेत, काढून टाकूया. ओके, आता तुम्हाला जास्त क्लिअरली कळेल. सो 0.5% हा पण एक इम्पॉर्टंट रेशो आहे. 38.2 तुम्हाला मगाशी म्हणलो होतो मी, हा पण इथे एक आहे. आता जेव्हा हे मार्केट वर जायला लागलं, हा फॉल संपल्यावर, तेव्हा बघा काय झालं. या ज्या लाईन्स आहेत इथे रेझिस्टन्स लागला पहिल्यांदा, हे बघा दिसतंय का, इथे रेझिस्टन्स लागला. वरती गेल्यावर या लाईन जवळ पुन्हा रेझिस्टन्स लागला, खाली आलं, खाली येऊन पुन्हा वर जाताना पुन्हा एकदा इथे रेझिस्टन्स लागला. ही लाईन जी दिसते त्याला रेझिस्टन्स लागला. वरती गेल्यानंतर पुन्हा खाली येताना त्याच लाईनवर सपोर्ट. बाय द वे, सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे इंटरचेंजेबली वापरले जातात. म्हणजे रेझिस्टन्स जर असेल आणि तो तोडून किंमत वर गेली तर वरून खाली येताना तीच रेझिस्टन्स लाईन सपोर्ट लाईन सुद्धा बनते. ओके, लक्षात घ्या. मी हे सगळं तुम्हाला जरा थोडंसं फास्ट सांगतोय, पण आय नीड टू कव्हर दिस. कळलं नसेल तर मला नंतर विचारा. हे बघा, पुन्हा एकदा या वरच्या रेशोला, या वरच्या लाईनला रेझिस्टन्स लागलेला दिसतोय आपल्याला इथे. किती दिवस लागला बघा, इथपासनं जो लागायला सुरुवात, रेझिस्टन्स लागायला सुरुवात झाली 28 जुलैपासनं ते 18 ऑगस्टला शेवटी तो रेझिस्टन्स तुटला आणि किंमत वर गेली. जवळजवळ 3 आठवडे निफ्टीला ही लाईन तोडता आली नाही, कारण तो रेझिस्टन्स लागला होता. या लाईनच्या आसपास तुम्हाला हे दिसेल बघा, वरनं खाली आल्यावर सपोर्ट मिळाला, पुन्हा वरती गेलं, खाली आलं, खाली आल्यानंतर पुन्हा एकदा तो इथे सपोर्ट घेऊन पुन्हा पडलं आणि मग वर जायला लागलं शेवटी फायनली. सो इथे पुढे गेलं. इथनं आपण आता हे बघा, ही जी शेवटची लाईन दिसते इथे परफेक्ट त्या लाईनला रेझिस्टन्स लागून निफ्टी गेले 4 दिवस खाली पडतोय. सो दिस इज फिबोनाची रिट्रेसमेंट. ही आपल्याला अनेक ठिकाणी उपयोगी पडते. आता एक लास्ट आणि सर्वात महत्वाचा, नॉट सर्वात नाही, म्हणजे वन ऑफ द इम्पॉर्टंट वेज टू डिसाइड सपोर्ट अँड रेझिस्टन्स लेवल्स अँड प्रोबॅबली द मोस्ट युजफुल इज मुव्हिंग ॲव्हरेजेस. हेही क्विकली सांगतो की मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय असतं. मुव्हिंग ॲव्हरेज हे जे क्लोज प्राइसेस असतात, क्लोजिंग प्राइसेस, समजा 5 दिवस जो स्टॉक आहे, 5 दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज जर का घेत असेल तर 5 दिवसांचा जो जी काय क्लोज प्राइसेस असतील ती असेल समजा 100, 102, 104, 106 आणि 108 अशा जर का प्राइसेस असतील तर या 5 प्राइसेसचं जे ॲव्हरेज निघेल, ओके, ते ॲव्हरेज म्हणजे त्या लाईनवरचा एक पॉईंट बनेल. 6व्या दिवशी दिवस नंबर 2 ते दिवस नंबर 6 अशा 5 दिवसांचं ॲव्हरेज निघेल आणि लाईनवरचा दुसरा पॉईंट होईल. अशा प्रकारे जसजसं एक एक दिवस पुढे पुढे जाईल तसं तो दिवस धरून अलीकडच्या 5 दिवसांच्या क्लोजिंग प्राइसचा ॲव्हरेज निघून एक एक पॉईंट बनत जाईल आणि लाईन तयार होईल. ही लाईन असते मुव्हिंग ॲव्हरेज लाईन, कारण ते ॲव्हरेज मूव्ह होत आहे रोज. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करत बसावं लागत नाही, इथे सगळं रेडीमेड मिळतं. आता इंडिकेटर्समध्ये गेलात तर इथे EMA असं टाकायचं, म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. ही लाईन तुम्ही इथे टाकलीत तर आपण हे माझं टेक्निक आहे. मी ह्याला 20 डेज मुव्हिंग ॲव्हरेज वापरतो. इनपुट जे दिसत आहेत तुम्हाला 9, ते इथे तुम्ही 20 करायचे, ओके म्हणायचं. दिस इज 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज. वाय 20 डेज? बिकॉज दिस इज मंथली ॲव्हरेज. एका महिन्यामध्ये साधारणतः 20 दिवस हे ट्रेडिंग डेज असतात, कारण 4 आठवडे, प्रत्येक आठवड्यामध्ये 5 ट्रेडिंग डेज. असं म्हटलं तर 20 दिवस एका महिन्यामध्ये ट्रेडिंग होतं. काही ठिकाणी 21 होईल, 22 होईल, पण आत्ता आपण म्हणतोय त्या 20 धरा. तो 20 इज माय पर्सनल चॉईस ऑफ मुव्हिंग ॲव्हरेज. तसंच दुसरं मुव्हिंग ॲव्हरेज आपण लावायचं पुन्हा एकदा EMA, आणि हे मुव्हिंग ॲव्हरेज लावायचं 50 दिवसांचं. ओके, दिस इज 50. आणि याचा रंग चेंज करायचा, कारण तुम्हाला अदरवाईज कळणार नाही की कुठलं मुव्हिंग ॲव्हरेज कुठलं आहे. ठीक आहे, ओके. हे बघा,
आता तुम्हाला ह्या दोन मुव्हिंग ॲव्हरेज लाईन्स दिसत आहेत. मुव्हिंग ॲव्हरेज इटसेल्फ वर्क्स ॲज सपोर्ट अँड रेजिस्टन्स. हे कायम लक्षात ठेवा. प्राइसेस जेव्हा खाली वर जात असतात तेव्हा त्या मुव्हिंग ॲव्हरेजला पोचल्या, खालून जात असतील वरती तर रेजिस्टन्स घेतात, वरून खाली येत असतील तर सपोर्ट घेतात. मुव्हिंग ॲव्हरेजेस ही नेहमी सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात. सो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी रीड करता येतात. जेव्हा प्राइस मुव्हिंग ॲव्हरेजपासून खूप लांब गेलेली असते, हे बघा या वेळेला जेव्हा मार्चमध्ये एवढा पडला इंडेक्स, तेव्हा तो वर या मुव्हिंग ॲव्हरेज लाईन इथे होती त्यावेळेला, आणि लॉंग टर्म म्हणजे 50 दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज आणखीन वरती होतं. प्राइस एवढी खाली होती. सो देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी की ही लाईन, ही प्राइस आता वळून या मुव्हिंग ॲव्हरेज लाईनपर्यंत जाईल. आणि तुम्हाला या डोळ्याला पण आता दिसेल समोर की जेव्हा ती उलटी वळून मुव्हिंग ॲव्हरेजपर्यंत आली तेव्हा त्या लाईनला त्याला रेजिस्टन्स लागला, खाली येताना सपोर्ट पण मिळाला. हे बघा दिसतंय का? ही लाईन पटकन तोडून खाली नाही आलं. ते जेव्हा तोडून खाली आलं तेव्हा वर गेलं, वरती गेल्यानंतर पुन्हा एकदा इथे सपोर्ट मिळाला. हे बघा इथे सपोर्ट, इथे सपोर्ट, इथे सपोर्ट, इथे सपोर्ट, खाली आल्यानंतर इथे मध्ये रेजिस्टन्स एकदा, हे बघा पुन्हा इथे सपोर्ट, इथे सपोर्ट, आहे की नाही परफेक्ट या पॉईंटला. आणि मग वरती गेल्यानंतर पुन्हा एकदा इथे सपोर्ट, खाली आलं, ही लाईन तोडली, इथे एकदा सपोर्ट घेतला, परत तोडली, पण इथे सपोर्ट परत घेतला खालच्या लाईनला. सो जेवढा तुम्ही जास्त पिरियडचा ॲव्हरेज लावाल मुव्हिंग ॲव्हरेज, तितका तो सपोर्ट किंवा रेजिस्टन्स स्ट्रॉंगर असतो. हे पण लक्षात ठेवा. सो 20 दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेज लाईनपेक्षा 50 दिवसांची मुव्हिंग ॲव्हरेज लाईन हा जास्त स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स असतो. आता जेव्हा ते वरती गेलं आणि आत्ता गेले 4 दिवस ते पडतंय, तेव्हा ते बरोबर मुव्हिंग ॲव्हरेजला इथे येऊन थांबलेलं आहे शुक्रवारी मार्केट. सो वी डोंट नो वेदर दिस विल ब्रेक आणि ते खालच्या या लेवलला येऊन सपोर्ट घेईल का या सपोर्टवरनं उलटं वळेल. सो जेव्हा एखादी प्राइस एक्झॅक्टली सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला असते, अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जेव्हा एखादी प्राइस स्टॉकची म्हणा किंवा इंडेक्सची एक्झॅक्टली सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या लेव्हलला असते तेव्हा ट्रेड घ्यायचा नाही. का नाही घ्यायचा? कारण आपल्याला माहीत नाही की ही सपोर्ट लेवल सस्टेन होणार आहे का तुटणार आहे. जर ती सपोर्ट लेवल सस्टेन झाली म्हणजे स्टॉक प्राइस वरून पडताना त्या लेवलला येऊन पुन्हा वर जायला लागली तर तुम्हाला लक्षात येतं की आता हा ट्रेंड उलटा वळलाय. पण सपोर्टला असताना ट्रेड घ्यायचा नाही. ओके, ठीक आहे. सो आता आपण शेवटच्या पॉईंटकडे येणार आहोत, जो एक अत्यंत मस्ट कन्सिडरेशनचा पॉईंट आहे. स्टॉप लॉस आणि टार्गेट या दोन गोष्टींशिवाय ट्रेडिंग करायचंच नाही टेक्निकल्स बरोबर. यू मस्ट हॅव अ टार्गेट अँड यू मस्ट हॅव अ स्टॉप लॉस. हे सुद्धा अनेक मार्ग आहेत टार्गेट सेट करण्याचे आणि स्टॉप लॉस ठरवण्याचे. या सगळ्या मार्गांमध्ये आपण आता जाऊ शकणार नाही. मी तुम्हाला फक्त कन्सेप्च्युअली समजावून सांगतोय आणि तो महत्त्वाचा मुद्दा का आहे ते सांगतोय. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण असं आहे की जर तुम्ही स्टॉप लॉसचं डिसिप्लिन पाळलं नाहीत तर तुम्ही कितीही लॉस सस्टेन करू शकता. म्हणजे समजा 100 वरनं तुमचा स्टॉप लॉस आहे 97 रुपये आणि तिथे प्राइस आल्यानंतर तुम्ही तो विकला नाही, तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. ओके, तुमचा कॉल चुकला आणि तो 97 रुपयाला आल्यानंतर तुमचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. या पॉईंटला जर तुम्ही विकलं नाहीत तर ती 97च्या खाली कितीही येऊ शकते आणि तुमचा लॉस वाढत वाढत जातो. मुळात तो स्टॉप लॉस ठरवताना काहीतरी विचार केलेला असतो, राईट. तो आर्बिट्ररी आउट ऑफ द हॅट नंबर नसतो, त्याला काहीतरी कारण असतं. ही अनेक कारणं जी आहेत तुम्हाला आता मी सांगितलं की हे सगळ्यात आपण वी कॅनॉट गो इन टू एव्हरी रिझन राईट नाव. मी माझ्या पुढच्या रविवारच्या सेशनमध्ये तुम्हाला हे सगळं नीट समजावून सांगणार आहे की स्टॉप लॉस कसा ठरवायचा, तो कॅल्क्युलेट कसा करायचा आणि टार्गेट कसं ठरवायचं, हे सगळं मी सांगणार आहे, शिकवणार आहे व्यवस्थित. सो तिथे आल्यानंतर शिस्त पाळली पाहिजे की स्टॉप लॉसला आलं म्हणजे आपण ट्रेडमधनं एक्झिट केली पाहिजे. तुम्हाला तेव्हा सायकोलॉजिकली असं वाटू शकतं की ठीक एवढा पडला ना, थोडं जाईल वरती, वरती गेल्यावर विकू.
याला बळी पडू नका. स्टॉप लॉसची शिस्त पाळलीच पाहिजे. टार्गेट जेव्हा अचीव्ह होईल तेव्हा त्या टार्गेटला स्टॉक विकून त्यातनं प्रॉफिट आपण बुक केलाच पाहिजे. पुन्हा हा जाईल वरती. ह्याला एक मधला मार्ग असतो, तो सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे टार्गेटच्या संबंधामध्ये पुढच्या रविवारी. त्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतात. तोही कसा काढायचा ते सांगेन मी तुम्हाला. एनिवे, सो ह्याच्यानंतर मी तुम्हाला आता एक शेवटचं पीपीटी दाखवणार आहे, विच इज जस्ट 1 स्लाइड प्रेझेंटेशन. आणि ते ॲज युज्युअल आपल्या वेबिनारचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे. का? कारण हे रूल्स आहेत. आय एम फॅन ऑफ रूल्स. तुम्हाला आता पण लक्षात आलं असेल की तुम्हाला मी सारखे रूल्स सांगत असतो. पण ते खरंच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ते रूल्स तुम्ही इग्नोर प्लीज करू नका. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रूल्स. ट्रेंड इज युअर फ्रेंड. कायम लक्षात ठेवायचं, ट्रेंड इज युअर फ्रेंड. ट्रेंडच्या अगेन्स्ट कधीही बेट करायचा नाही. म्हणजे अप ट्रेंड चालू असताना शॉर्ट पोझिशन्स घ्यायच्या नाहीत आणि डाऊन ट्रेंड चालू असताना लॉंग पोझिशन्स म्हणजे विकत घ्यायचं नाही. ओके, हे लक्षात ठेवा कायम. ट्रेंडच्या अगेन्स्ट जायचं नाही, आपल्याला मार्केटच्या अगेन्स्ट जायचं नाहीये. ऑलवेज रिमेंबर, यू ऑर इवन मी कॅन गो रॉंग, बट मिस्टर मार्केट इज ऑलवेज राईट. मिस्टर मार्केट इज परफेक्ट, वी आर नॉट. सो आपल्याला मिस्टर मार्केटच्या दिशेने जायचं आहे, त्याच्या अगेन्स्ट जायचं नाहीये. मिस्टर मार्केटशी जर का तुम्ही भांडायला गेलात तर नुकसान तुमचंच होणार आहे. सो नेव्हर बेट अगेन्स्ट अ ट्रेंड, ऑलवेज गो विथ द ट्रेंड. पहिला रूल. दुसरा, फॉलो टार्गेट अँड स्टॉप लॉस डिसिप्लिन. हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की ही पॅरामाउंट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. स्टॉप लॉसचं डिसिप्लिन पाळलं गेलंच पाहिजे आणि ते जर का नाही पाळलं तर आपण मनी मॅनेजमेंटच करू शकणार नाही. इट हॅज टू बी फॉलोड व्हेरी स्ट्रिक्टली. सो टार्गेट आणि स्टॉप लॉस यांची शिस्त पाळणं आवश्यक आहे. नेव्हर मेक बाय ऑर सेल डिसिजन ऑन द बेसिस ऑफ इमोशन्स. तुमच्या भावनांच्या बेसिसवर कधीही निर्णय घेऊ नका की मी काही विकणार आहे किंवा विकत घेणार आहे. अजिबात करू नका असं. याचं कारण म्हणजे या फिलिंग्स किंवा इमोशन्स या सारख्या चेंज होत राहतात. फिअर आणि ग्रीड या दोन गोष्टी आपला सर्वात मोठा शत्रू आहे आणि एस्पेशली शॉर्ट टर्म, अल्ट्रा शॉर्ट टर्म आणि इंट्राडे ट्रेडिंगमध्ये किंवा एफ अँड ओ साईडच्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला तुमची सिस्टीम, ट्रेडिंग सिस्टीम फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे. तिथं जर का डेव्हिएट तुम्ही झालात तर तुमचे लॉसेस हे खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात. ही कॉशन तुम्हाला मी देतोय. यासाठी हे डिसिजन्स कधीही इमोशनच्या बेसिसवर घ्यायचे नाहीत. तुम्ही जर का सिस्टीम ठरवलेली असेल तर त्या सिस्टीमनी सिग्नल दिला, बाय सिग्नल की घ्यायचं, सेल सिग्नल दिला की विकायचं. तिथे आपल्या इमोशन्स नाही आणायचे की अरे मला असं वाटतंय की सिस्टीम मला सांगतेय की इथे वीक, पण आय थिंक इट इज गोइंग टू गो अप ऑर डाऊन. नो, सिस्टीमनी सांगितलं की सिस्टीम प्रमाणे आपण वागलं पाहिजे. फॉलो द सिस्टीम स्ट्रिक्टली. त्याशिवाय पण कारण सिस्टीम ही टेस्टेड असते. एक लक्षात घ्या, तुम्हाला मगाशी मी सांगत होतो की पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला ही सिस्टीम शिकवणार आहे. याचं कारण काय होतं, ही 10 वर्षांमध्ये मी 200 चार्ट, साधारणतः 200 चार्ट्सवर ही सिस्टीम टेस्ट केलेली आहे. बॅकटेस्ट करून बघितलेलं आहे की ह्यातले किती % ट्रेड प्रॉफिटेबल येतात आणि किती % ट्रेड हे लॉस मेकिंग आहेत. त्यात सुद्धा स्टॉप लॉस आणि टार्गेट मधला जो रेशो असतो तो जर का मॅनेज केला असेल तर इन दी एंड यू विल ऑलवेज मेक प्रॉफिट. पण यासाठी ह्या सिस्टीम्स फॉलो करणं आवश्यक असतं, जे तुम्हाला मी शिकवणार आहे की सिस्टीम फॉलो कशी करायची. ट्रेडिंग सिस्टीम काय आहे, ती सिग्नल कशी देते, बाय सिग्नल, सेल सिग्नल कसा देते, स्टॉप लॉस कसा ठरवायचा, टार्गेट कसं ठरवायचं, आणि हे सगळं तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये ऍक्च्युअली वापरू शकता. सो या सिस्टीममधनं तुम्हाला ही एकच आहे असं माझं म्हणणं नाहीये. मी अशा आणखीन माझ्याकडे 4-5 सिस्टीम्स आहेत, पण ही एक सिस्टीम जी आहे ती मला माझी फेवरेट सिस्टीम आहे बिकॉज आय हॅव बीन युझिंग इट फॉर लॉंग टाईम. माझा मेन सांगायचा मुद्दा हा होता की सिस्टीम फॉलो करणं फार महत्त्वाचं असतं. जे केलं आहे म्हणून मला त्या सिस्टीमची प्रॉफिटेबिलिटी कळलेली आहे. सो ज्यांनी हा पार्ट मिस केला असेल त्यांच्यासाठी परत सांगतो मी की आय एम गोइंग टू टेक दिस सेशन नेक्स्ट संडे. त्याची फी 999 रुपये आहे. ते 2 तासांचं सेशन असणार आहे ज्याच्यामध्ये मी लाईव्ह प्रात्यक्षिकासकट तुम्हाला ही सिस्टीम शिकवणार आहे. ह्याच्यामधले सगळे बारकावे, एंट्री पॉईंट्स, एक्झिट पॉईंट्स, स्टॉप लॉस, टार्गेट या सगळ्या गोष्टी कशा कॅल्क्युलेट होतात, तुमचे ट्रेलिंग स्टॉप लॉसची मेकॅनिझम काय आहे,
हे सगळं आणि इंडिकेटर्स कोणते वापरले जातात हे सगळं मी तुम्हाला पुढच्या त्या सेशनमध्ये शिकवणार आहे. ह्याला लिमिटेड सीट्स आहेत, त्यामुळे लवकरात लवकर याला एनरोल करा. माझ्या वेबसाईटवर जाऊन www.amolsathe.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही एनरोल करू शकता आणि तुमची सीट बुक करू शकता. सो गोइंग फॉरवर्ड, लास्ट रूल, फॉलो द मनी मॅनेजमेंट स्ट्रिक्टली. नेव्हर बेट ऑल युअर कॅपिटल ऑन वन ट्रेड, नो मॅटर हाऊ अट्रॅक्टिव्ह इट लुक्स. याचा अर्थ समजून घ्या नीट, कारण मनी मॅनेजमेंट हा ट्रेडिंगमधल्या सक्सेसचा 50% भाग असतो. हा जनरली शिकवला जात नाही, कारण तो तसा ट्रेडिंग या ॲक्टिव्हिटीपेक्षा कमी एक्साइटिंग आहे. सो पीपल थिंक दॅट अरे हे फार बोरिंग आहे, हे मला करायचं नाही आहे. एक लक्षात घ्या, हे बोरिंग नसतं, हे 50% इम्पॉर्टंट आहे. जर का तुम्ही फक्त ट्रेडिंग केलं आणि रिस्क साईडला लक्ष दिलं नाहीत, मनी मॅनेजमेंटकडे लक्ष दिलं नाहीत, तर 5 ट्रेड तुमचे प्रॉफिटेबल होऊन म्हणजे तुम्ही त्यामध्ये 5 ट्रेड्समध्ये मिळून 20% प्रॉफिट कमावला असेल, तर तो 6व्या ट्रेडमध्ये सगळा वाईप आउट होऊन 10% लॉस पण होऊ शकतो. हे लक्षात घ्या. यासाठी मनी मॅनेजमेंट आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आपण जिंकत असतो ना, आपल्याला असं वाटतं की आता आपण जास्तीत जास्त कॅपिटल इन्व्हेस्ट केलं पाहिजे बिकॉज वी आर विनिंग. बट पिटफॉल तिथेच आहे. कारण जितकं तुम्ही कॅपिटल वाढवत न्याल तितका तुमचा जो शेवटचा लॉस मेकिंग ट्रेड असणार आहे ना, तो तुमचं आत्तापर्यंत कमावलेला सगळा प्रॉफिट खाऊन टाकायला समर्थ आहे. सो मनी मॅनेजमेंट फार महत्त्वाची आहे, फार फार महत्त्वाची. ती तुमच्या सक्सेसचा 50% भाग आहे, परत सांगतो मी. आणि म्हणूनच आपल्याला दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आहे. मनी मॅनेजमेंट आणि टेक्निकल ॲनालिसिस या 2 गोष्टी एकत्र जर का तुम्ही केल्यात, तर शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये तुम्ही अतिशय यशस्वीरित्या ट्रेडिंग करू शकता आणि उत्कृष्ट प्रॉफिट कमवू शकता. हा माझा अनुभव आहे, मी स्वतः केलेला आहे. माझ्या पोर्टफोलिओच्या बाबतीमध्ये फॅमिली ऑफिसचा पोर्टफोलिओमध्ये आम्ही करत नाही, कारण ते डिनॉमिनेशन्स खूप जास्त असतात आणि ती इथे सूट होत नाहीत. पण मी माझ्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये हे अनेक वेळा केलेलं आहे. गेली 10 वर्ष करत आलो आहे आणि माझ्या सिस्टीम्स मी अधिक इम्प्रूव्ह करत गेलेलो आहे. त्यामध्ये अधिक बारकावे ॲड करत गेलेलो आहे. आणि ही अनएंडिंग प्रोसेस असते, पण एक्साइटिंग प्रोसेस असते. टेक्निकल ॲनालिसिस ही माझी पॅशन असण्याचं कारण हेच आहे की ते अत्यंत एक्साइटिंग आहे, ते अत्यंत रहस्यमय आहे, गूढ आहे. पण त्यातनं तुम्हाला मिळणाऱ्या ज्या इन्साइट्स आहेत त्या खूप ट्रेडिंगसाठी उपयुक्त आहेत. व्हेरी मच प्रॉफिटेबल. हे तुम्ही करू शकता. तर पुढच्या रविवारी मी तुमची सगळ्यांची वाट बघतो. आपण 11 ते 1 या वेळामध्ये सेशन अरेंज केलेलं आहे. डू व्हिजिट माय वेबसाईट www.amolsathe.in. आणि आता आपण हे सेशन प्रश्नोत्तरांसाठी ओपन करूया. आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल. आणि हे एक वेगळंच जग आहे. जसं मी माझ्या सुरुवातीच्या इमेजमध्ये म्हणलेलं होतं की चार्ट्सचं जग हे एक ॲक्च्युली खूप फॅसिनेटिंग वेगळं जग आहे. आणि ह्याच्यामध्ये इतके बारकावे आपण वाटेल तेवढे ॲड करू शकतो की धिस बिकम्स अ फॅसिनेशन पुढे. समहाऊ मला आज काही प्रश्न दिसत नाही आहेत. पण का बरं असं प्रश्न का नाही आले तुमच्याकडनं, मी जरा मला कळत नाही आहे. मे बी हे सगळं नवीन आहे म्हणून पण कदाचित थोडंसं, कारण काय पहिल्या 2 वेबिनार्समध्ये आपण या गोष्टी थोड्याशा ऐकलेल्या तरी असतात की F&O म्हणजे काय हे आपल्याला थोडंफार माहिती असतं, किंवा फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल थोडंफार ऐकलेलं असतं. प्रोबॅबली टेक्निकल ॲनालिसिस इज समथिंग विच इज व्हेरी न्यू टू मेनी ऑफ यू. आणि त्यामुळे हे प्रश्न मला आलेले नसतील. हरकत नाही. मला वाटतं आपण बऱ्यापैकी गोष्टी कव्हर केल्यात. अजूनही बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहेत. अतुल बापट विचारतायत की टेक्निकलसाठी कोणती सॉफ्टवेअर्स आहेत. अतुलजी, सॉफ्टवेअर्स खूप आहेत. हे ट्रेडिंग व्ह्यू तुम्हाला जे मी आज दाखवलं प्रात्यक्षिकामध्ये, तर ते एक फ्री सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय, इट्स ऑनलाईन. ती वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन एक जस्ट फ्री अकाउंट क्रिएट करून हे सगळं करू शकता. सो तो एक चांगला मार्ग आहे. दुसरं असं की झिरोधा जर तुमचा ब्रोकर असेल तर त्यांच्याकडे सुद्धा एक सॉफ्टवेअर तुम्हाला मिळतं, म्हणजे अकाउंट ओपन केल्यावर. आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. इव्हन बाकी जे मी वापरतो पर्सनली,
त्याचं नाव मेटास्टॉक असं आहे. आणि मेटास्टॉक हे एक इंटरनॅशनल सॉफ्टवेअर आहे, खूप ॲडव्हान्स्ड आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी फंक्शनॅलिटीज आहेत की ते सिस्टीम टेस्टर आणि वगैरे वगैरे बरंच काय काय एक्सपर्ट ॲडवायझर. पण ते ऑफकोर्स पेड आहे. सो तुम्ही त्या दृष्टीने विचार करा. मला वाटतं त्याची एंड ऑफ डे व्हर्जन जे आहे त्याची किंमत 12,000 का 12,500 काहीतरी वन टाईम आहे. आणि देर इज रिकरिंगच्या वन टाईम कॉस्ट काहीतरी 36,000 आहे आणि 12 का 12,500 त्याची रिकरिंग पर इयर कॉस्ट आहे. सो तुम्ही तेही करू शकता किंवा ट्रेडिंग व्ह्यू वापरा. मला वाटतं ट्रेडिंग व्ह्यूमध्ये तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी मिळतील. आत्ता काही गरज नाही आहे तुम्ही त्यावर सॉफ्टवेअरवर पैसे खर्च करण्याची. Contents of 28th workshop and whether it covers stock selection methodology. सुधीरजी, हो, याच्यामध्ये स्टॉक सिलेक्शन मेथडॉलॉजी असते, पण ती व्हिज्युअल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युली नंबर्स इन्व्हॉल्व नाही आहे. तुम्ही चार्ट बघून आणि काही इंडिकेटर्सचा वापर करून हा स्टॉक ट्रेडिंगसाठी योग्य आहे की नाही हे ठरवू शकता. हेही मी त्यात शिकवणार आहे. आणि दुसरं असं की कंटेंट जर का तुम्ही म्हटलं तर कंटेंट्स ही एक सिस्टीम आहे, जी सिस्टीम मी तयार केलेली आहे. बेसिकली कुठल्याही ट्रेडिंगसाठी तुम्हाला एक तुमची सिस्टीम डेव्हलप करावी लागते. कारण अदरवाईज मी जसं तुम्हाला सांगितलं की 200 पेक्षा जास्त इंडिकेटर्स आहेत, तर तुम्ही यातली परम्युटेशन कॉम्बिनेशन त्या इंडिकेटर्सचं कसंही करू शकता. आणि सो दॅट नंबर ऑफ सिस्टीम्स विल बिकम एंडलेस, इनफायनाईट. सो तसं होऊ नये म्हणून तुम्हाला एक सिस्टीम असावी लागते की ती सिस्टीम फॉलो करायची. ती सिस्टीममधून तुम्हाला बाय सिग्नल मिळतात, स्टॉप लॉसेस, टार्गेट्स मिळतात, सेल सिग्नल्स मिळतात. या सगळ्या गोष्टी या एकाच सिस्टीममधून मिळत असतील तर ती सिस्टीम आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो करायची आहे. ही अशी एक सिस्टीम मी त्या 28 तारखेच्या वर्कशॉपमध्ये शिकवणार आहे, एंड टू एंड. सो पहिल्यापासून स्टॉक सिलेक्शनच्या लेवलपासून ते या सगळ्या सिग्नल्सपर्यंत, प्रॉफिट बुकिंग किंवा स्टॉप लॉस एक्झिट्सपर्यंत. आणि सर्वात त्याच्याहून महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मनी मॅनेजमेंटचा आहे. सो ह्याच्यामध्ये किती कॅपिटल तुम्ही एका ट्रेडवर घातलं पाहिजे हे सुद्धा मी त्यामध्ये शिकवणार आहे. सो इट इज एंड टू एंड. तशीच्या तशी सिस्टीम उचलून तुम्ही जर का ट्रेडिंगला वापरलीत तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. फक्त त्यात काही कॉशन्स आहेत ज्या मी तुम्हाला तेव्हा देईनच ऑफकोर्स, बिकॉज एव्हरीथिंग कम्स विथ अ कॉशन. यू कॅनॉट गो अहेड विथ ब्लाइंड आय की मी हे असं आहे म्हटल्यावर हे असं करणार, असं नाही. टेक्निकल ॲनालिसिस हे इतर कोणत्याही ॲनालिसिसप्रमाणे नीट शिकून वापरण्याची गोष्ट आहे, ब्लाइंडली वापरण्याची गोष्ट नाही. उमेश जोशी विचारतायत की इफ वी हॅव एक्स कॅपिटल देन हाऊ मच मनी टू इन्व्हेस्ट फॉर इंट्राडे. उमेशजी, हा प्रश्न सुद्धा ॲक्च्युली मी आय हॅड ॲड्रेस्ड इट इन माय फर्स्ट वेबिनार. पण परत तुम्हाला सांगतो मी की तुमच्या रिस्क ॲपेटाईटप्रमाणे हे ठरतं. काही लोक जास्त रिस्क घेऊ इच्छितात. त्यांनी माझा एक थंब रूल असा आहे की 5% कॅपिटल इंट्राडेला वापरावं. पण हा थंब रूल आहे, हा सगळ्यांना लागू होईल असं नाही. तुम्हाला जर का जास्त रिस्क घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही 5पेक्षा थोडंसं जास्त सुद्धा इंट्राडेला वापरू शकता. किंवा अजिबात रिस्क घ्यायची नसेल तर 2%, 3% पण करू शकता. म्हणजे इफ यू वॉन्ट टू टेक युअर रिस्क डाऊन. हे सगळं तुम्ही तुमच्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे ठरवणं अपेक्षित आहे. कारण ही ती गोष्ट मात्र फक्त तुम्हालाच माहिती असणार आहे की तुम्हाला किती रिस्क घ्यायची. मयुरेश मुकादम विचारतात की सर विच सॉफ्टवेअर वी शुड यूज फॉर टेक्निकल अनालिसिस. मी मगाशी अतुलजींना याचं जे उत्तर दिलं की तुम्हाला आत्ता ट्रेडिंग व्ह्यू पुरेसा आहे, तुम्हाला जास्त सॉफ्टवेअर विकत घेण्याची आत्ता आवश्यकता आहे असं मला वाटत नाही इफ यू आर बिगिनिंग. पण तुम्ही ऑलरेडी ह्याच्यामध्ये काही काम केलं असेल तर मग मी माझं सॉफ्टवेअर तुम्हाला जे सांगितलं, मेटास्टॉक नावाचं मी एक सॉफ्टवेअर वापरतो जे अत्यंत ॲडव्हान्स्ड आहे. पण देर इज अ कॉस्ट इन्व्हॉल्ड. सो यू डिसाईड वेदर यू वॉन्ट टू स्पेंड मनी ऑन इट. फ्री फ्री ॲनालिसिस तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवर करता येईल किंवा तुमचा झिरोदाचा अकाउंट असेल तर त्याच्यावरती तुम्हाला हे सॉफ्टवेअर त्याच्याबरोबरच मिळतं, त्यावरही करता येईल. ते पण पुरेसं ॲडव्हान्स्ड आहे. सागर कुलकर्णींनी विचारले की इंडिकेटर्स मोस्टली कोणते यूज करायचे. सागरजी, पुन्हा एकदा इंडिकेटर्स खूप आहेत. सो ओके, मी तरीसुद्धा तुम्हाला एक डेफिनेट उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. माझ्या पाहण्यात जे मी वापरलेले इंडिकेटर्स आहेत
ते 2-3 असे आहेत की एक RSI मी वापरतो. RSI हा एक खूप पॉप्युलर इंडिकेटर आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. हा RSI हा लीडिंग इंडिकेटर आहे. ओके, तुमच्या या प्रश्नाच्या निमित्ताने मी एक सगळ्यांनाच एक छोटीशी गोष्ट सांगतो जी वेबिनारमध्ये कव्हर केली नव्हती. इंडिकेटर्सचे प्रकार 2 आहेत. एक म्हणजे लॅगिंग इंडिकेटर्स आणि दुसरे म्हणजे लीडिंग इंडिकेटर्स. लॅगिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ते इंडिकेटर्स घटना घडून गेल्यानंतर थोड्या वेळाने सिग्नल देतात, कारण ते लॅगिंग असतात, दे आर लॅगिंग. आणि लीडिंग इंडिकेटर्स ही घटना घडण्याच्या थोडासा आधी सिग्नल देतात. सो RSI इज वन ऑफ द लीडिंग इंडिकेटर्स. मग असं लोक म्हणतील की मग लीडिंगच का वापरू नये, लॅगिंग वापरायचं कशाला? तर त्याचं कारण असं आहे की लीडिंग इंडिकेटर्सची सक्सेस रेट हा लॅगिंग इंडिकेटर्सच्या सक्सेस रेटपेक्षा थोडा कमी असतो. म्हणजे फॉल्स सिग्नल मिळण्याची शक्यता लीडिंग इंडिकेटर्समध्ये जास्त असते आणि लॅगिंग इंडिकेटर्सची रिलायबिलिटी जास्ती असते. सो तुम्हाला कमी सिग्नल्स मिळतात लॅगिंग इंडिकेटर्सच्या माध्यमातून, पण ते जास्त रिलायबल असतात. आणि लीडिंग इंडिकेटर्सच्या माध्यमातून तुम्हाला जास्त सिग्नल मिळतात, पण ते कमी रिलायबल असतात. म्हणून माझं असं म्हणणं आहे की दोन्हीचं कॉम्बिनेशन करून सिस्टीम डेव्हलप केली पाहिजे. मी RSI वापरतो. ADX नावाचा पण एक चांगला इंडिकेटर असतो, विच इज डिरेक्शनल मोमेंटम इंडेक्स, जो तुम्हाला मार्केट ट्रेंडमध्ये आहे की नाही हे दाखवतो. म्हणजे जर का साईडवेज मुवमेंट चालू असेल अशी तर ADX लो असतो, आणि जर का शार्प अप मूव्ह किंवा शार्प डाऊन मूव्ह चालू असेल तर ADX हाय असतो. सो यू कॅन सी की मार्केट ट्रेंडमध्ये आहे की नाही, कारण ट्रेडिंग करण्यासाठी मार्केट ट्रेंडमध्ये असणं आवश्यक आहे. साईडवेज मार्केटमध्ये तुम्हाला अप मूव्ह किंवा डाऊन मूव्ह फारशी मिळतच नाही, त्यामुळे ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज पण कमी मिळतात. इफ मार्केट इज ट्रेंडिंग, त्या दिशेने तुम्ही तुमचे ट्रेड्स घेऊ शकता. अभिजित गरुड विचारतात की हाऊ टू बिकम फुल टाइम ट्रेडर, कॅन वी टेक दिस ॲज अ प्रोफेशन? ॲब्सोल्युटली अभिजित, यू कॅन टेक दिस ॲज अ प्रोफेशन. पण एक सांगतो मी तुम्हाला, कॉशन पुन्हा एकदा, कारण मी थोडासा कॉन्झर्वेटिव्ह माणूस आहे. सो मी तुम्हाला कॉशन देतो की त्यासाठी कोणत्याही बिझनेसमध्ये तुम्ही जितका ड्यू डिलिजन्स कराल, जितकं शिकाल, तेवढंच तुम्हाला इथे सुद्धा करावं लागणार आहे. हा सोपा बिझनेस नक्की नाही. म्हणजे सिस्टीम डेव्हलप करणे, आपली टेस्ट करणे, टिक बाय टिक चार्टवर तुम्हाला हे सगळं बघायचं असतं की रिलायबिलिटी किती आहे सिग्नलची, चांगले कॉल्स मिळतात का, हे सगळं हा हार्डवर्कचा भाग आहे. आणि मनी मॅनेजमेंट हा उरलेला 50% भाग आहे. सो कोणताही बिझनेस तुम्ही सुरू करताना जितके कष्ट तुम्ही कराल, त्यामध्ये तुम्हाला हे प्रोफेशन म्हणून घ्यायचं असेल तर तुम्हाला तेवढेच कष्ट करावे लागतील, हे मी मला सांगतो. पण यू कॅन डेफिनेटली, देअर आय नो मेनी पीपल हु आर फुल टाईम ट्रेडर्स, आणि इट्स फाईन, देर इज नथिंग रॉंग इन इट. रिस्क ॲपेटाईट तुम्हाला चांगली पाहिजे, तुमच्याकडे प्रॉपर कॅपिटल, त्याची मॅनेजमेंट करण्याची पद्धत असली पाहिजे, आणि तुम्ही ते सुरुवातीचं हार्डवर्क करायला तयार असला पाहिजे. मग तुम्हाला हे प्रोफेशन म्हणून घ्यायला काहीही हरकत नाही. अपूर्व आपटे विचारलं की हाऊ इज ऑप्शन सेलिंग. मला अपूर्वजी तुमचा प्रश्न, आर यू टॉकिंग अबाउट रायटिंग दी ऑप्शन्स? मला वाटतं तुम्ही एकदा माझा सेकंड वेबिनार बघा, त्याच्यामध्ये मी ऑप्शन रायटिंग म्हणजे काय असतं वगैरे हे सगळं क्लिअरली एक्सप्लेन केलेलं आहे. तो इनफॅक्ट या वेबिनारचा भाग नाही आहे, पण तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करून तिथे मला हा प्रश्न विचारू शकता. आय कॅन गिव्ह आन्सर ऑन दॅट ग्रुप, बिकॉज तो ग्रुप त्यासाठीच तयार केलेला आहे. माझ्या वेबसाईटवरच्या कॉन्टॅक्ट अस सेक्शनमध्ये तो ग्रुप जॉईन करण्याची लिंक दिलेली आहे. यू कॅन जॉईन द ग्रुप. www.amolsathe.in ही माझी वेबसाईट आहे, एकदा चेक करून घ्या. जर का तुम्हाला इच्छा असेल तर तो ग्रुप जॉईन करा, त्याच्यावरती मी मेंबर्सच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. पल्लवी राजहंस जोशी विचारतात की तुमचा नेक्स्ट वेबिनार अटेंड केल्यानंतर आम्हाला ट्रेडिंग करायला जमू शकेल का? वेबिनार म्हणजे पल्लवीजी तुम्ही मला वाटतं पुढच्या त्या सेशनबद्दल विचारताय 28 तारखेच्या. येस, मी तुम्हाला ही सिस्टीमच शिकवणार आहे. ही सिस्टीम तुम्ही वापरून ट्रेडिंग करू शकता. त्याच्यामध्ये ते सगळे बारकावे जे आहेत, ज्या कॉशन्स आहेत किंवा जे पिटफॉल्स असू शकतात, हे सगळे त्या वेबिनारमध्ये, त्या सेशनमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे इफ यू गेट अ रेडीमेड सिस्टीम, ती सिस्टीम वापरण्यासाठी तुमच्याकडे काय काय पाहिजे ते समजून एकदा घेतलं की तुम्हाला त्या सिस्टीमच्या बेसिसवर ट्रेडिंग नक्की करता येईल.
चैत्राली शाळीग्राम विचारतात की सर रेझिस्टन्स आणि सपोर्टच्या वेळी कॅन्डल्स ग्रीन आणि रेड असतो का नेहमी? चैत्रालीजी असं काही नाही आहे. म्हणजे आता तुम्हाला मी जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आज दाखवले त्याच्यामध्ये दोजी होत्या. आता दोजी ही रेड पण नसते आणि ग्रीन पण नसते, कारण ओपन आणि क्लोज हे एकाच लेवलला असतात. राईट. सो असं काही नाही आहे की रेड किंवा ग्रीन असली पाहिजे कॅन्डल. रेझिस्टन्सला जेव्हा ती प्राइस पोचते तेव्हा ती तिथे अडथळा घेते, म्हणजे तो रेझिस्टन्स त्यांना लवकर तोडता येत नाही असा त्या रेझिस्टन्सचा अर्थ आहे. सो कोणत्या प्रकारची कॅन्डल तिथे फॉर्म होईल हे सांगता येत नाही आणि ती कोणतीही असू शकते. इट कॅन बी दोजी, इट कॅन बी ड्रॅगन फ्लाय, इट कॅन बी बिग रेड कॅन्डल और बिग ग्रीन कॅन्डल और स्मॉल बॉडीड कॅन्डल्स, एनिथिंग कॅन फॉर्म देअर. त्याला काही तसं हे नाही आहे. फक्त रेझिस्टन्स लेव्हल ही आपल्याला लक्षात घ्यायला लागते की तिकडे ती प्राइस अडणार आहे, पटकन पुढे जाणार नाही आहे. आणि मग तिकडनं जर का ती म्हणजे तुम्ही सतर्क होता की तिथे ती गेलेली आहे रेझिस्टन्स लेव्हलला प्राइस, आता ती वळून कदाचित खाली येऊ शकते. अशा वेळेला आपण आपला ट्रेड स्क्वेअर ऑफ करायचा की नाही हे ठरवता येतं त्यावेळेला. सो कॅन्डल्स कोणतीही फॉर्म होऊ शकते. देर इज नथिंग ॲज इट हॅज टू बी रेड ऑर ग्रीन. अजय कुलकर्णी विचारते की सर मी नवीन आहे, तुमचे पुढचे रविवारचे सेशन मला जमेल का? कारण आजचे थोडे अवघड वाटत होते. अजयजी मला कल्पना आहे, कारण हा विषय बऱ्याच लोकांसाठी नवीन आहे. पण तुम्हाला एक सांगतो की हा एकतर वेबिनार मी जो कंटेंट आहे तो साधारणतः 1 तासाचा होता. पण पुढचं सेशन हे मी 2 तास म्हणलो तरी तुम्ही माझ्या वेबसाईटवर जर का बघितलं त्यावर असं लिहिलंय की 11 वाजल्यापासून सर्वांना विषय नीट समजेपर्यंत. सो डोंट वरी, विषय समजल्याशिवाय मी ते सेशन थांबवणार नाही. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कायम अवेलेबल आहे. सो जरी तुम्हाला त्यातनं काही डाऊट्स आले, त्यातनं तुम्ही स्वतः ट्रेडिंग करताना काही तुम्हाला काही अवघड गोष्टी वाटल्या किंवा काही गोष्टी नीट समजल्या नाहीत असं वाटलं, तर मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. मला पुन्हा प्रश्न विचारू शकता तुम्ही. सगळी क्लॅरिफिकेशन्स मी तुम्हाला देईन. अतुल बापट म्हणतात की स्टॉक सिलेक्शन कसं करावं हे आधी महत्त्वाचं, त्यानंतर त्या स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस विल वर्क. ॲब्सोल्युटली. कारण जो स्टॉक हा समजा साईडलाईन मुवमेंटमध्ये आहे कॉन्स्टंटली, तो ट्रेड करणं अवघडच असणार आहे. कारण तुम्हाला शेवटी काय करायचं आहे, तुम्हाला वाय आर यू इन द मार्केट? यू आर इन द मार्केट टू मेक मनी. तो जर का डिरेक्शनच जर का नसेल त्या स्टॉकला, तो वर नाही गेला किंवा खाली पण नाही आला, तर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड घेताच येणार नाही. तो लॉस मेकिंग पण करायचीच असणार नाही, पण प्रॉफिटेबल पण असणार नाही. मग ट्रेडिंग करणार कसं? सो ॲब्सोल्युटली स्टॉक सिलेक्शन हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला टेक्निकल्समध्ये काही मार्ग पण आहेत की ते कसं करायचं स्टॉक सिलेक्शन. जसं तुम्हाला एक मगाशी मी थोडक्यात एक एक्झाम्पल दिलं ADXचं. इट टेल्स यू वेदर दॅट स्टॉक इज इन ट्रेंड ऑर नॉट. हा पण त्यातला एक मार्ग आहे. राईट. ओके. सो हे सगळं मी सेशनमध्ये माझ्या वर्कशॉपमध्ये सांगणार आहेच की हे कसं चूज करायचं असतं, कारण त्याशिवाय तुम्हाला ट्रेडिंग करता येणार नाही. अमेय देसाई म्हणतात की एकच स्टॉक आयुष्यभर ट्रेडिंग करू शकतो का? काही हरकत काहीच नाही. कारण कोणतीही सिक्युरिटी म्हणजे स्टॉक किंवा इंडेक्स हे एका दिशेने कधी जात नाही. ते वर पण जाणार आहे आणि खाली पण येणार आहे. सो ती मुवमेंट अशीच असणार आहे. ओके. सो तुम्ही प्रत्येक टॉपला शॉर्ट पोझिशन आणि प्रत्येक बॉटमला लॉंग पोझिशन जर का घेतली, तुम्ही एका चार्टवर आयुष्यभर ट्रेडिंग करू शकता थिअरॉटिकली. पण एक लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये तुमची रिस्क पण वाढते, कारण डायव्हर्सिफिकेशन तुम्ही करत नाही आहात. राईट. 4 स्टॉक्सवर जर का तुमची सिस्टीम तुम्ही वापरलीत, तर त्यातली समजा 3 बरोबर आला आणि 1 चुकला, तर तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. पण एकच वापरत असाल आणि तो चुकला, तर तुमचा लॉस होऊ शकतो. सो डायव्हर्सिफिकेशन सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि थिअरॉटिकली स्पीकिंग यू कॅन ट्रेड ऑन वन स्टॉक फॉर लाईफ टाईम, बट ॲडवायझेबल आहे का ते तर नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला असं नाही म्हणणार की एका स्टॉकवर तुम्ही करा, काही हरकत नाही, त्यात सगळं चांगलं आहे असं नाही. त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन आवश्यक आहे. ज्योती कुलकर्णी विचारतात की इंट्राडे करायला भीती वाटते, तर ते सोप्या पद्धतीने कसं करावं? म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये कसं करावं सोप्या पद्धतीने ते सांगा. ज्योतिजी,
इंट्राडे असो किंवा डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग असो, टेक्निकल अनालिसिस हा सगळ्यांसाठी सेम असतो, कारण त्याची प्रिन्सिपल्स ही बदलत नाही. तुम्ही आत्ता मी तुम्हाला जो चार्ट दाखवला वेबिनारमध्ये, तो डे चार्ट होता, म्हणजे जी पिरियॉडिसिटी होती पर डे, म्हणजे प्रत्येक कॅन्डल ही एका दिवसाची होती. तुम्ही ॲक्च्युली 5 मिनिट कॅन्डलपर्यंत पण बघू शकता. इवन देअर इज 1 मिनिट कॅन्डल. सो त्यासाठी तुम्हाला रिअल टाईम सॉफ्टवेअर पाहिजे, जे तुम्हाला रिअल टाईम प्राइस चेंजेस दाखवेल आत्ता जे घडत आहेत ते मार्केटमध्ये. सो कोणत्याही पिरियॉडिसिटीला, तो 5 मिनिटाचा चार्ट असो, नाहीतर 1 दिवसाचा असो, नाहीतर एका आठवड्याचा असो, एका महिन्याचा पण असतो, एक कॅन्डल एका महिन्याची असते. सो हे काहीही असलं तरी टेक्निकल अनालिसिसचे रूल्स आणि प्रिन्सिपल्स ही सगळ्या चार्ट्सना सेमच असतात. सो इंट्राडे करताना भीती वाटणं साहजिक आहे, कारण तुम्हाला खूप क्विकली ॲक्शन घ्यावी लागते. समोर जे प्राइस फटाफट मूव्ह होत असते, त्यासाठी तुम्हाला क्विकली ॲक्शन घ्यावी लागते. म्हणून मी असं तुम्हाला सुचवीन की इंट्राडे करायचं असेल तर पहिल्यांदा मॉक ट्रेडिंग करा. मॉक ट्रेडिंग म्हणजे काय की लुटूपुटीचं ट्रेडिंग करा. लहानपणी जे लुटूपुटीची लढाई करायचो आपण, ती खऱ्या तलवारींनी न करता लाकडाच्या किंवा प्लास्टिकच्या तलवारींनी मुलं करतात, तसं हे मॉक ट्रेडिंग करून बघा. पेपरवर किंवा तुमच्या एक्सेल शीटमध्ये ते ट्रेड्स फक्त एंटर करायचे की मी हा ट्रेड घेतला, खरे पैसे त्यात घालायचे नाहीत. असं मॉक ट्रेडिंग करून तुम्हाला एक अंदाज येईल की आपलं हे सगळं बरोबर येतंय का चुकतंय, किती बरोबर येतंय, सक्सेस रेट काय आहे, हे सगळं तुम्हाला कळेल आणि मग तो कॉन्फिडन्स वाढत जाईल. मग तुम्ही खऱ्या ट्रेडिंगमध्ये एंटर करू शकता. सुहास दामणकर विचारत, किती प्रॉफिट झाला की एक्झिट करायचं? हे प्रत्येक स्टॉक प्रमाणे ठरेल ॲक्च्युली सुहासजी, कारण जसं मी म्हणलं की टार्गेट आणि स्टॉप लॉस हे ठरवायची एक मेकॅनिझम असते. तर काही ट्रेड्समध्ये तुम्हाला 5% प्रॉफिटवर टार्गेट दिसेल, काही ठिकाणी 10% प्रॉफिटवर टार्गेट दिसेल. सो इट चेंजेस, आणि ते चेंज होण्याची जी पद्धत आहे त्या सिस्टीममध्ये पुढच्या रविवारी मी सांगणार आहे की ती सिस्टीम कशी ठरवायची असते. हाऊ यू क्वांटिफाय इट, हे महत्त्वाचं आहे. सो असं सांगता येणार नाही की सरसकट 5% प्रॉफिट झाला की बाहेर पडा, असं नाही सांगता येणार. कारण काही दोन्ही होऊ शकतं ना, की तो 5% अचीव पण होणार नाही कदाचित, किंवा तो स्टॉक तुम्ही 5%ला बाहेर पडल्यानंतर 25% वर जाईल. सो यू नीड टू हॅव अ सिस्टीम टू डिसाईड की कुठे माझं टार्गेट आहे आणि तेव्हा मी बाहेर पडणार आहे. मिलिंद पालमकर असं विचारतायत की कॅन कन्सिडर ग्लोबल मार्केट इम्पॅक्ट व्हाईल चूजिंग ट्रेड. मिलिंदजी, असं तुम्ही हा प्रश्न विचारलात ते बरं झालं. ग्लोबल मार्केटचा जो इम्पॅक्ट आहे हा फंडामेंटल साईडला कन्सिडर करण्यात काही अर्थ नाही, कारण आपण टेक्निकल अनालिसिस करताना फंडामेंटल मिक्स नाही करायचं. मी तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं जेव्हा म्हणलो होतो ते फॉर अ लॉंगर टर्म ट्रेड बोललो होतो, नॉट फॉर शॉर्ट टर्म ट्रेड. कॉम्बिनेशन शॉर्ट टर्म ट्रेडसाठी करायचं नाही, शॉर्ट टर्म ट्रेडला फक्त टेक्निकल्स बघायचे. आणि ग्लोबल मार्केटमध्ये जे काही घडतंय किंवा जे घडू घातलंय त्याच्या इंडिकेशन सुद्धा तुम्हाला टेक्निकल चार्टवर दिसत असतात. सो त्या वाचता येणं महत्वाचं आहे. चार्ट सगळं सांगतो, आपल्याला वाचता आलं पाहिजे. सो तो कन्सिडर करायचा की नाही म्हणजे तो वेगळा कन्सिडर करायची आवश्यकताच नाहीये. तुम्ही टेक्निकल अनालिसिस करताना तो कन्सिडर होतोच आहे, कारण ती इंडिकेशन्स ऑलरेडी चार्टवर आहेतच. मंगेश वैद्य विचारतात की फंडामेंटल्सनी स्टॉक सिलेक्शन करून टेक्निकल अनालिसिस करावे का? ॲब्सोल्युटली मंगेशजी. फक्त हे शॉर्ट टर्मसाठी ॲप्लिकेबल नाही, जसं मी आताच सांगितलं. हे लॉंग टर्मसाठी ॲप्लिकेबल आहे. म्हणजे एखादा स्टॉक हा चांगल्या क्वालिटीचा स्टॉक आहे हे मला फंडामेंटल अनालिसिस सांगणार आहे आणि मी त्या स्टॉकवर मग नजर ठेवीन टेक्निकलच्या माध्यमातून. ओके, मग मला तो कधी घ्यायचा हे कळेल. टेक्निकल्स आर टेलिंग मी की दिस इज अ गुड टाइम टू बाय. मी स्टॉक ठरवून ठेवलाय ऑलरेडी. कोणत्या बेसिसवर? फंडामेंटलच्या, टेक्निकलच्या नाही. सो असं ते कॉम्बिनेशन करता येतं, पण हे लॉंग टर्म ट्रेडसाठी आहे. इट इज नॉट फॉर इंट्राडे और अल्ट्रा शॉर्ट टर्म और शॉर्ट टर्म ट्रेड. नूतन कुलकर्णी मराठी असं विचारतात की स्विंग ट्रेडिंगला साधारण कधी प्रॉफिट बुक करावा, पर्सेंटेज? नूतनजी, मी हेच मगाशी सांगितलं की असं त्याला ठराविक पर्सेंटेज नसतं, कारण त्या स्टॉकची जी मुवमेंट आहे, प्रत्येक स्टॉकचा एक स्वभाव असतो. काही स्टॉक्स हे फारसे हलत नाहीत, काही खूप हलतात. आता तुम्ही एनटीपीसीचा स्टॉक बघा, एनटीपीसीचा स्टॉक हा फारसा हलत नाही, दिवसभरातली मुवमेंट त्याची फार नसते.
पण त्या उलट तुम्ही HDFCचा स्टॉक बघा किंवा इन्फोसिसचा स्टॉक बघा, त्याच्यामध्ये दिवसभरातली मुवमेंट खूप जास्त असते कारण ट्रेडिंग खूप जास्त होतं. सो पीपल आर नॉट ट्रेडिंग इन NTPC, इट विल नॉट मूव्ह इन वन डे. सो NTPC मध्ये ट्रेड घेताना माझं पर्सेंटेज प्रॉफिटचं किती असलं पाहिजे हे ठरवायचे माझे पॅरामीटर्स वेगळे असतात, आणि इन्फोसिसमध्ये करताना किती असलं पाहिजे ह्याचे पॅरामीटर्स वेगळे असतात, कारण त्यामध्ये व्होलॅटिलिटी जास्ती आहे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल जास्ती आहे वर जाण्याचं. ओके, सो असं काही ठराविक पर्सेंटेज नसतं, हे प्रत्येक चार्ट प्रमाणे तुम्हाला ठरवावं लागतं अकॉर्डिंग टू द सिस्टीम. उमेश जोशी विचारत की व्हॉट इज ETF अँड हाऊ टू इन्व्हेस्ट इन इट. उमेशजी, ॲक्च्युली हा आपल्या आजच्या वेबिनारचा विषय नाही आहे, पण मी तुम्हाला तरी सांगेन की तुम्ही प्लीज व्हॉट्सॲप ग्रुपवर मला हा प्रश्न विचारा. आणि दुसरं म्हणजे ETF बद्दल मी माझ्या पहिल्या वेबिनारमध्ये माहिती दिलेली आहे की ETF काय असतो. सो ते एकदा तुम्ही पहिला वेबिनार बघितला तर तुम्हाला तुमचं उत्तर कदाचित मिळून पण जाईल, आणि तरीसुद्धा शंका असली तर मला ग्रुपवर नक्की विचारा. चैतन्य म्हस्कर विचारत की व्हॉट VIX इंडेक्स इंडिकेट्स, व्हाय पीपल कन्सिडर दिस इंडेक्स टू प्रेडिक्ट मार्केट ओपनिंग. ओके, चैतन्यजी, VIX म्हणजे व्होलाटिलिटी इंडेक्स. सो व्होलाटिलिटीचा अर्थ काय, आपण सायन्समध्ये जे शिकलो होतो शाळेत असताना की गॅसेस म्हणजे पेट्रोल किंवा केरोसिन अशी लिक्विड्स ही गॅसेसमध्ये कन्व्हर्ट क्विकली होतात because they are volatile liquids. So anything that changes its state quickly is called volatile. So जेव्हा एखादा स्टॉक हा खूप जास्त वर खाली होत असतो, इट कॉन्स्टंटली चेंजेस इट्स लेवल्स अँड प्राइस पॅरामीटर्स, हे स्टॉक्स जास्त व्होलाटाईल असतात. सो ह्याचा एक इंडेक्स बनवलेला आहे, त्याचे जे अंडरलाईन कॉन्स्टिट्युएंट्स असतात त्या इंडेक्सचे, त्याच्या वर खाली होण्यावरनं व्होलाटिलिटी किती आहे याचा अंदाज केलेला असतो, म्हणजे कॅल्क्युलेशन केलेलं असतं, आणि तो VIXचा नंबर बनतो. सो दे डोंट, पीपल कॅनॉट प्रेडिक्ट मार्केट ओपनिंग, बट व्हॉट दे कॅन से इज मार्केट विल ओपन हायर ऑर लोअर अकॉर्डिंग टू VIX. कारण व्होलाटिलिटी जास्त असेल त्यांना ते लक्षात येतं की मार्केट कालच्या क्लोजला ओपन होण्याची शक्यता कमी आहे, कारण व्होलाटिलिटी जास्ती आहे, असा त्याचा अर्थ आहे. सो VIXचे बरेच उपयोग आहेत. VIXचे उपयोग इव्हन फंडामेंटल्समध्ये पण होतात की व्होलाटिलिटी मार्केटमध्ये किती आहे याच्यावरनं काही निर्णय घेतले जातात फंडामेंटल्सच्या बेसिसवर, त्यामध्येही VIXचा उपयोग होतो. वल्लभ मुळे असं विचारतात की हाऊ टू सेट दीज सिस्टम्स मेकॅनिकल लाईक अन ऑटो पायलट मोड सो टू मिनिमाइज इमोशनल एरर्स, इज इट पॉसिबल, युअर एक्सपिरियन्स. वल्लभजी, हे तसं थिअरॉटिकली पॉसिबल आहे, पण ते आपण ॲक्च्युली करू शकत नाही, कारण आपल्याला तेवढी सॉफ्टवेअर बँडविड्थ आपल्याकडे नाही आहे. अल्गो ट्रेडिंग नावाचा एक प्रकार असतो, त्याला अल्गोरिदमिक ट्रेडिंग म्हणतात, विच इज व्हॉट यू आर सेईंग इज एक्झॅक्टली दॅट, अल्गोरिदम. इट्स अन अल्गोरिदम. सो तो एक प्रोग्रॅम असतो, जो प्रोग्रॅम रन होतो आणि ऑटोमॅटिकली ऑर्डर्स प्लेस करतो मार्केटमध्ये, बाय सेल बाय सेल बाय सेल, आणि दे आर व्हेरी लार्ज इन नंबर्स. सो ते क्विकली एक टक 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 ऑर्डर प्लेस होतात, त्यातनं थोडे थोडे प्रॉफिट, थोडे थोडे लॉसेस असे होऊन देन यू मेक मनी आउट ऑफ इट. बट दीज सॉफ्टवेअर्स आर व्हेरी कॉस्टली, आणि जनरली ती आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्ससाठी फारशी सुटेबल नाही आहेत, कारण तेवढं कॅपिटल आपल्याला पाहिजे त्यासाठी. पण हे करता येतं, आणि हे इंडिव्हिज्युअली आपण करत नाही. देर आर अल्गोरिदम्स अवेलेबल इन द मार्केट, यू कॅन एन्क्वायर अबाउट देम. अतुल बापट विचारतात की देन विच आर द लॅगिंग इंडिकेटर्स. अतुलजी, द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लॅगिंग इंडिकेटर इज मुव्हिंग ॲव्हरेज. कारण बघा ना तुम्ही, काळ पुढे जातो तस तशी ती लाईन 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज ती लाईन सुरू कुठनं होईल, तर 20 दिवस झाल्याशिवाय ती लाईन सुरू होऊ शकत नाही. करेक्ट, कारण त्यांना 20 दिवसांच्या क्लोजिंग प्राइसेसचं ॲव्हरेज काढावं लागतं. ॲज इट विल गो फर्दर, 21 दिवस, 22 दिवस, 23 दिवस, असं ते अलीकडच्या 20 दिवसांचा ॲव्हरेज काढत जाणार आहे. सो कोणतीही घटना घडल्यानंतर तुम्हाला साधारणतः 20 दिवसांनी त्याची सूचना मिळणार आहे. हे जस्ट एक तुम्हाला मी थंब रूल सांगतोय, 20 दिवस लागतात असं नाही, कारण तुम्ही 2 ॲव्हरेज लावताय, 50चं पण लावताय. पण लॅगिंग इंडिकेटरचं बेस्ट एक्झाम्पल आहे मुव्हिंग ॲव्हरेज.
ज्योती कुलकर्णी विचारतात की लॉंग टर्मसाठी टेक्निकल अनालिसिस करावे लागते का? करावं लागतं असं नाही, तुम्ही हे ॲक्च्युली करू शकता, कारण त्यात तुम्हाला एंट्री पॉईंट्स जास्त चांगल्या पद्धतीने चूज करता येतात. मग NMDCचं एक्झाम्पल देतो. ₹140 माय फंडामेंटल अनालिसिस टोल्ड मी दॅट ॲट 140 NMDC इज फेअर प्राइस्ड, फेअर व्हॅल्यू. ओके. टेक्निकल्स वर टेलिंग मी की नाही नाही, हा बराच डाऊन ट्रेंड आहे, 140ला जरी इट्स अ गुड बार्गेन, आय विल नॉट बाय इट. तो स्टॉक पडत पडत ₹92 आला. अकॉर्डिंग टू माय टेक्निकल सिस्टीम इट वॉज टेलिंग मी की हा पडणार आहे. ₹92 आल्यावर मी तो घेतला. आय न्यू की हा कदाचित थोडा आणखीन पडू शकतो, पण तरी आय बॉट इट ॲट 92. तो ₹80 आला आणि नंतर जो तो पुन्हा वळला तेव्हा तो ₹155 गेला. याच्यामध्ये मी बराच काळ थांबलो होतो मध्ये, 140 पासून तो 92ला येईपर्यंत. सो टेक्निकल अनालिसिस टोल्ड मी दॅट यू कॅन वेट राईट नाऊ, डोंट बाय. त्यामुळे केलं तर फायदा होतो, करायला लागतं असं नाही. संतोषजी म्हणतात की मी गेले महिने ट्रेडिंग शिकत आहे, हा कष्टाचा व्यवसाय आहे, अजूनही इंट्राडेमध्ये यशस्वी झालेलो नाही. डोंट वरी संतोषजी, तुम्हाला प्रॅक्टिसच परफेक्ट बनवेल. कारण शेवटी मी सुद्धा काही सुरुवात केली 2011 साली, तेव्हा काय मी सक्सेसफुल झालेलो नव्हतो. आय ऑल्सो मेड लॉसेस, आय ऑल्सो लॉस्ट मनी. इट्स ऑल अबाउट लर्निंग फ्रॉम इट. आणि तो किती पैसे आपण किती घालवायचे ह्यासाठी आपल्याला ती मनी मॅनेजमेंट पहिल्यांदा आली पाहिजे, म्हणजे आपले लॉसेस हेवी होत नाहीत, तुमचं कॅपिटल इरोड होत नाही. मग तुम्ही यू कॅन अफोर्ड टू टेक बॅड एक्सपिरियन्सेस अँड लर्न फ्रॉम देम, राईट. सो यू कीप परफेक्टिंग युअर सिस्टीम पुढे पुढे. योगिनी निनावे विचारतात की हाऊ टू बिकम फुल टाइम ट्रेडर, कॅन वी टेक दिस एज अ प्रोफेशन, हाऊ लॉंग डज इट टेक टू गेन मास्टरी ओव्हर दिस. योगिनीजी, मी मगाशी उत्तर याचं दिलं होतं की यू कॅन ऑलवेज टेक इट एज अ प्रोफेशन. इट इज डेफिनेटली हार्डवर्क टू यूज इट एज अ प्रोफेशन. पण हाऊ लॉंग डज इट टेक टू गेन मास्टरी, नो वन कॅन टेल यू. मी पण मास्टर आहे असं माझं म्हणणं नाही आत्ता, कारण शेवटी मीही स्टुडंट आहे, अभ्यासक आहे या विषयाचा, गेली 10 वर्ष रिसर्च करतोय. पण पुढे पुढे सुद्धा मला माहिती आहे की हे आणखीन चांगलं करता येऊ शकतं. सो यू विल ऑलवेज कीप लर्निंग. इफ यू स्टॉप लर्निंग देन दॅट्स द एंड ऑफ इट. मग तुम्हाला त्याच्या पुढचं काहीच करता येत नाही. सो आपण स्टुडंटच असलं पाहिजे कायम प्रत्येक गोष्टीचं. त्यामुळे हाऊ लॉंग डज इट टेक टू गेन मास्टरी, probably there is no way of gaining real mastery over it, but you can become better than other people in the market. So when someone makes losses, you make profit, right? तो झिरो सम गेम आहे स्टॉक मार्केट. मग तुम्ही प्रॉफिट मेकिंग साईडला कसं यायचं ह्याचा विचार करा. मास्टरी मिळवायची गरज असते प्रत्येक वेळेला असं नाहीये, बट जस्ट मेक शुअर दॅट यू नो इनफ टू एंटर द मार्केट अँड मेक प्रॉफिट्स. दिलीप सारवळकर असं विचारतायत की प्लीज ॲडवाइज बिफोर अंडरस्टँडिंग द होल कन्सेप्ट ऑफ मार्केट ट्रेडिंग फॉर बिगिनर्स लाईक मी, विल इट बी ॲडवायजेबल टू अटेंड युअर पेड वेबिनार ऑन टेक्निकल अनालिसिस, अँड ऑल्सो प्लीज कन्फर्म वेदर द सेम पेड वेबिनार विल बी अवेलेबल लेटर ऑन. दिस इज माय व्ह्यू. सो दिलीपजी, मार्केट ट्रेडिंग कसं करायचं हे आधीच्या वेबिनार्समध्ये आपण बोललेलो आहोत, प्लस तुम्ही त्या ग्रुपवर सुद्धा आहात, व्हॉट्सॲप ग्रुपवर. सो तिथेही तुम्ही मला हे प्रश्न विचारू शकता. हा वेबिनार बेसिकली एक ट्रेडिंग सिस्टीम शिकण्यासाठी आहे. सो ही सिस्टीम कशी वापरायची आणि त्या सिस्टीममध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्या प्रत्येक इन्ग्रेडियंटची डिटेल्ड माहिती मी त्या वेबिनारमध्ये, त्या वर्कशॉपमध्ये देणार आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरी कंपोनंट ऑफ दॅट सिस्टीम आणि मग ती वापरायची. सो तुम्ही तसं करू शकता. म्हणजे मला असं वाटत नाही की ह्यात काही शिकून घेण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो. तुम्ही त्याच्यानंतर ते वापरण्यासाठी जी बेसिक इन्फॉर्मेशन आणखीन हवी आहे ती मला तुम्ही कायमच विचारू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं ट्रेडिंग पुढे सुरू करू शकता. अनिता रामदासी विचारतात की विच कोर्स टू डू टू बिकम टेक्निकल अँड फंडामेंटल अनालिस्ट टू स्टार्ट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. अनिताजी, हा खूपच मोठा
विषय आहे खरं म्हणजे, कारण कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी तुम्हाला टेक्निकल आणि फंडामेंटल दोन्ही साईडला खूप नॉलेज मिळवावं लागेल आधी. कारण वेन यू आर ॲडवायझिंग अदर्स or teaching others, you first need to gather that much knowledge for yourself. So fundamental side ला CFA is the best course, चार्टर्ड फिनान्शियल अनालिस्ट, आणि टेक्निकल साईडला CMT नावाचा कोर्स असतो, चार्टर्ड मार्केट टेक्निशियन. हे या दोन फील्ड्समधले टॉपमोस्ट कोर्सेस आहेत. बट इफ यू आर अ बिगिनर, आय वुड से दॅट फर्स्ट यू गॅदर द फंडामेंटल नॉलेज, लाईक द बेसिक फाउंडेशन, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही या कोर्सेसचा विचार करा. सुधीर जी म्हणतात की थँक्स, आय एम इंटरेस्टेड इन 28th वर्कशॉप अँड अकॉर्डिंगली विल एनरोल थ्रू युअर वेबसाईट. थँक्यू सुधीरजी. आणि शक्य तितकं इतर कोणालाही इंटरेस्ट असेल तरी रेफर करा. सध्या तरी मी आजच ही अनाउन्समेंट केलेली असल्यामुळे अजून तरी सीट्स ओपन आहेत. सो एनीवन वॉन्ट्स टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ दॅट सिस्टीम, प्लीज लेट एव्हरीवन नो. थँक्यू. स्वप्नील प्रभुदेसाई म्हणतात की ट्रेडिंग इन इक्विटी ऑर फ्युचर ऑर ऑप्शन्स विच आर सेफ. स्वप्नीलजी, हे सगळं तसं तुम्ही काय ट्रेड करताय त्यावरती अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे ट्रेड करताय, सॉरी काय ट्रेड करताय नाही. स्टॉक्समध्ये सुद्धा तुम्ही इंट्राडे केलं आणि फ्युचर्समध्ये पुन्हा परत शॉर्ट पोझिशन्स आणि लॉंग पोझिशन्स केल्यात तर दोन्हीमध्ये रिस्क तेवढीच आहे, राईट. बिकॉज यू आर टेकिंग मार्जिन कॉल्स. जेव्हा तुम्ही 2 लाख रुपयाची पोझिशन ही मार्जिन मनी भरून घेता, विच इज अराउंड 30,000 काइंड ऑफ मार्जिन, तेव्हा तुम्ही एक्सपोजर पण जास्त घेत असता. सो तुमचं लॉस पोटेन्शियल आणि प्रॉफिट पोटेन्शियल दोन्ही वाढलेलं असतं. सो इट्स नॉट अ चॉईस बिटवीन इक्विटी, फ्युचर्स ऑर ऑप्शन्स. इट इज तुम्ही ते ट्रेडिंग कसं करताय, डिलिव्हरी बेस्ड करताय का मार्जिन कॉल्स घेऊन करताय का इंट्राडे करताय, ह्याच्यावरती तुमची रिस्क ठरेल. ओके. अमित दाते विचारतायत की हाऊ डू वी चेक अँड सिलेक्ट आउट परफॉर्मिंग स्टॉक्स फॉर इंडेक्स, निफ्टी और शॉर्ट टर्म ट्रेडिंग. अमित जी, एक छोटीशी गोष्ट मी करेक्ट करतो. आउट परफॉर्मन्स याचा अर्थ कोणत्या तरी बेंचमार्क बरोबरची कंपॅरिझन. निफ्टीपेक्षा, निफ्टीनी 10% रिटर्न दिला, अमुक एका स्टॉकनी 15% रिटर्न दिला, तर हा स्टॉक निफ्टीला आउट परफॉर्म करणारा स्टॉक आहे असं आपण म्हणतो. टेक्निकल अनालिसिसच्या केसमध्ये तुम्हाला कोणतंही बेंचमार्किंग करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्टॉकच्या बेसिसवर, त्या चार्टच्या बेसिसवर तुमचं ट्रेडिंग करू शकता. यू डोंट नीड टू कम्पेअर इट विथ एनिथिंग लाईक निफ्टी ऑर सेन्सेक्स ऑर एनी बँक निफ्टी, एनी इंडेक्स. यू डोंट नीड टू डू दॅट, कारण यू डोंट वॉन्ट टू आउट परफॉर्म द इंडेक्स, यू वॉन्ट टू मेक मनी. सो डोंट कम्पेअर, कशाशीही कम्पेअर करू नका, त्या चार्टवर ट्रेडिंग करा. ओके. अनिता रामदासी विचारतात की हाऊ टू नो अबाउट स्टार्टिंग ऑफ रॅली अँड हाऊ लॉंग इट विल गो. अनिताजी, हाऊ टू नो अबाउट स्टार्टिंग ऑफ रॅली हे तुम्हाला या इंडिकेटर्सवरनं कळत असतं. म्हणजे मी हे एक मे बी तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा सगळ्यांना, तर आपण त्याच्यावर एक वेगळा वेबिनार पण घेऊ पुढे. म्हणजे हे तुम्ही एक रविवारचं सेशन केलं तर तुम्हाला आणखीन कल्पना येईल. त्यानंतर आपण एक वेबिनार घेऊ, कारण याच्यामध्ये हा खूप मोठा विषय आहे. मी तुम्हाला RSI कसा वापरायचा ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यात आहे. कारण जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा RSI काही सिग्नल्स द्यायला लागतो, विच इज कॉल्ड बुलिश डायव्हर्जन्स. प्राइस लोअर लो रेकॉर्ड करते, RSI हायर लो रेकॉर्ड करतो, तेव्हा डायव्हर्जन्स फॉर्म होतो. हा डायव्हर्जन्स हे इंडिकेशन असतं की एक्झिस्टिंग ट्रेंड इज अबाउट टू एंड अँड विल रिव्हर्स. पण पुन्हा त्याला अनेक कॅव्हिएट्स आहेत, म्हणून मी म्हणलं की हे उत्तर द्यायचं म्हणलं तर माझा अर्धा तास मी पुढे याच्यावर बोलू शकतो. RSI इज माय फेवरेट ॲक्च्युली. RSIवर आय कॅन टॉक अ लॉट. पण आत्ता हे सांगता येणार नाही. ही रॅली सुरू कशी होते तुम्हाला थोडक्यात उत्तर दिलं. लिडिंग इंडिकेटर्स विल गिव्ह यू इंडिकेशन्स बिफोर द रॅली स्टार्ट्स. ओके, त्यावरनं कळू शकतो ना. हाऊ लॉंग इट विल गो यू कॅनॉट प्रेडिक्ट दॅट, बट यू कॅन पुट रेझिस्टन्स लेवल्स, आणि त्यावरनं तुम्हाला कळू शकतं की ही रॅली इथपर्यंत पोहोचलेली आहे, आता मी थोडा सतर्क व्हायला पाहिजे. मग तो रेझिस्टन्स तुटल्यानंतर आता पुढचा रेझिस्टन्स इथे आहे, सो रॅली कदाचित कंटिन्यू होऊन इथपर्यंत जाईल, असं तुम्ही मॉनिटरिंग करू शकता.
अँड इट हॅज टू बी मॉनिटर्ड. रॅलीच्या सुरुवातीला तुम्हाला किती किती वर जाणार आहे हे सांगता येत नाही. मालती नाडगवडा विचारतात की बास्केट इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करावेत का? मालतीजी, बास्केट इन्व्हेस्टमेंट म्हणजे मला वाटतं तुम्ही ETF सारख्या इन्स्ट्रुमेंटबद्दल बोलताय. ॲब्सोल्युटली, म्हणजे त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन तुमचं होतं, किंवा इव्हन म्युच्युअल फंड्स आर ऑल्सो बास्केट इन्व्हेस्टमेंट्स, कारण त्याच्या खाली पूर्ण एक पोर्टफोलिओ असतो. फक्त हा या वेबिनारचा विषय नाही आहे. एकदा तुम्ही प्लीज माझा पहिला वेबिनार बघा आणि त्यावर तुम्हाला यामधली सगळी माहिती मिळू शकेल. नम्रता मुंशी विचारतायत की लॉंग टर्मसाठी कुठले स्टॉक चांगले आहेत आणि LICच्या IPO बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? नम्रताजी, एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की हा इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरी या प्रकारचा उपक्रम आपला नाही आहे. मी तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देऊ शकत नाही, कारण त्यामध्ये सेबीची रेग्युलेशन्स खूप स्ट्रिक्ट आहेत आणि कोणता स्टॉक घ्यावा किंवा कोणता घेऊ नका हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु मी तुम्हाला या वेबिनारच्या माध्यमातून चांगले स्टॉक कसे निवडायचे हे सांगतोय. सो तुम्ही तुमचे स्टॉक निवडू शकाल आणि लॉंग टर्मसाठी तुम्ही स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकाल, जर का हे वेबिनार्स नीट तुम्ही पाहिलेत सगळे आणि मला प्रश्न विचारले. तर व्हॉट्सॲप ग्रुप मी मगाशी जे मेन्शन केलं तो त्याचसाठी आहे. मला त्या ग्रुपवरचे मेंबर सगळे प्रश्न विचारतात, त्याच्यावर मी त्यांना उत्तरं देतो. माझ्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट अस सेक्शनमध्ये लिंक आहे, ती वापरून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. उमेश पाठक विचारतात की विच टेक्निकल इंडिकेटर टू बी युज्ड फॉर इंट्राडे इक्विटी ट्रेडिंग? उमेशजी, इंडिकेटर्स बरेच आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि पुन्हा एकदा, इंट्राडेसाठी वेगळे आणि डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंगसाठी वेगळे असं काही नाही आहे. हे बेसिकली दॅट्स द ब्युटी ऑफ टेक्निकल ॲनालिसिस, कारण फंडामेंटल साईडला तुम्हाला टाईम पिरियड किती काळासाठी मी ही इन्व्हेस्टमेंट करू हे सांगता येत नाही, कारण फक्त स्टॉक चांगला आहे की नाही एवढंच तुम्हाला फंडामेंटल्समधून कळू शकतं. टेक्निकल्स तुम्हाला हे सांगतात की मी किती पिरियॉडिसिटीवर ॲनालिसिस करू शकतो, डे, वीक, इंट्राडे, 5 मिनिट, 1 आवर, कोणताही चार्ट तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही हा ॲनालिसिस करू शकता. सो बेसिकली नियम बदलत नाहीत, प्रिन्सिपल्स तीच राहतात, सगळं सेम राहतं. फक्त युअर पिरियॉडिसिटी ऑफ द चार्ट विल चेंज अकॉर्डिंग टू युअर टाईम होरायझन. सागर कुलकर्णींनी मला कॉम्प्लिमेंट दिलेली आहे. थँक्यू सागरजी. अँड इट्स माय प्लेजर, ॲब्सोल्युटली माय प्लेजर. मला हा विषय शिकवायला फार आवडतं, कारण हा माझा फार जवळचा विषय आहे. इट्स माय पॅशन फॉर लॉंग टाईम ना. विद्याधर बेलवलकर विचारतात की झिरोधा व्हर्सिटी टेक्निकल ॲनालिसिसवर 22 लेसन्स डिवोट करते. 1-2 तासात टेक्निकल ॲनालिसिस शिकवणं तुम्हाला चॅलेंजिंग वाटत नाही का? विद्याधरजी, मी ॲक्च्युली तुम्हाला 1-2 तासामध्ये टेक्निकल ॲनालिसिस नाही शिकवणार आहे. मी तुम्हाला सिस्टीम शिकवणार आहे ट्रेडिंगची, एक सिस्टीम. आणि इनन्युमरेबल सिस्टीम्स कॅन बी डेव्हलप्ड बाय यू ऑल्सो. म्हणजे तुम्ही जर का हा कोर्स झिरोधा व्हर्सिटीवरचा जरी केलात तरीसुद्धा त्याच्यातनं तुम्ही जो टेक्निकल ॲनालिसिस शिकणार आहात, जसं मी तुम्हाला आता या वेबिनारच्या सुरुवातीला पण सांगितलं की हा एक ओशन आहे, हा मला एका वेबिनारमध्ये बसवणं शक्यच नाही आहे. पण पुढच्या वर्कशॉपला मी जे शिकवणार आहे ती सिस्टीम आहे की एंट्री, एक्झिट, टार्गेट, स्टॉप लॉस यांची सिस्टीम आहे. सो इट्स अ लिमिटेड पॅकेज ऑफ टेक्निकल ॲनालिसिस. इट इज नॉट 100% टेक्निकल ॲनालिसिस. नोबडी कॅन टीच दॅट, बाय द वे. इवन आय एम लर्निंग. सो त्यासाठी ती फक्त तेवढ्या पुरतं लिमिटेड आहे म्हणून. आणि ती प्रॅक्टिकल यूजचं आहे, कारण टेक्निकल ॲनालिसिस तुम्ही जितका शिकाल त्याची प्रॅक्टिकल जे काही इम्प्लिमेंटेशन आहे त्याचं, ते करण्यासाठी तुम्हाला आणखीन काहीतरी सिस्टीम डेव्हलप केलीच पाहिजे तुमची. सो यू विल अगेन स्पेंड सम टाईम देअर ना. सो हिअर आय एम गिविंग यू अ सिस्टीम विच इज रेडीमेड, विच आय हॅव डेव्हलप्ड अँड टेस्टेड. असा तो वेबिनार असल्यामुळे, वर्कशॉप असल्यामुळे ते तेवढ्याच काळाचं आहे. चैत्राली शाळीग्राम विचारतात की आपले ऑफलाईन क्लासेस आहेत का? चैत्रालीजी, ऑफलाईन काय झालं आहे सांगतो मी तुम्हाला. ॲक्च्युली हे मी माझ्या फॅमिली ऑफिसच्या कामातनं मी ॲडिशनली आत्ता हे करतोय. सो झालं असं की मधल्या काळात लॉकडाऊन आणि या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे ऑफलाईन क्लासेस तर सगळ्यांच्या लोकांचे बंदच झालेले होते. आणि माझं असं पर्सनल मत आहे की ऑफलाईन क्लासेसच्या मध्ये प्रॉब्लेम काय असतो की तुम्ही तो क्लास केल्यानंतर
तुम्ही त्यातल्या काही गोष्टी विसरून जाऊ शकता आणि तुम्हाला पुन्हा रिकोर्स नसतो. म्हणजे तुम्हाला पुन्हा सदैव मध्ये क्लासमध्ये येऊन शंका विचारायची असेल तर ती विचारता येत नाही. सो हे जे नॉलेज आहे ना, किंवा हा जो विषय आहे ना, हा परपेच्युअली शिकण्याचा विषय आहे. म्हणून तुम्हाला असा एक काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे जिथे तुम्ही तुम्हाला येणाऱ्या शंका हव्या तेव्हा विचारू शकता आणि क्लॅरिफाय करून घेऊन तुम्ही तुमचं नॉलेज वाढवू शकता. म्हणून ऑफलाईन क्लासेस हे मला पर्सनली फारसे पटत नाहीत. कारण काय 2 दिवसामध्ये मी तुम्हाला शिकवणार काहीतरी शिकवीन, मी बऱ्यापैकी कंटेंट पण त्यामध्ये कव्हर करीन, पण 2 दिवसानंतर तुम्ही जे विसराल त्याचा पुन्हा पहिले पाढे 55 वापरायचं कसं हे तुम्हाला तेव्हा कळणार नाही आणि देर इज नो वे ऑफ कमिंग बॅक अँड आस्किंग द क्वेश्चन्स. म्हणून मी ऑफलाईन क्लासेस घेत नाही. वेदांत हातवळणे म्हणतात की व्हॉट यू प्रिफर टू बी बुलिश और बेरिश. वेदांतजी पुन्हा बघा, आता हा टेक्निकल अनालिसिसचा विषय असल्यामुळे इट डझंट मॅटर वेदर यू आर बुलिश और बेरिश, कारण तुम्ही पोझिशन्स दोन्हीकडे घेऊ शकता. फंडामेंटल अनालिसिसमध्ये तुम्हाला फक्त लॉंग जाता येतं, दॅट इज द ओनली लिमिटेशन इट हॅज. टेक्निकलच्या बेसिसवर तुम्ही शॉर्ट पोझिशन्स पण घेऊ शकता, ऑर यू कॅन बाय पुट ऑप्शन्स इफ यू आर बेरिश. सो तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज या कोणत्याही मार्केट कंडिशन्समध्ये अवेलेबल असतात. ओके, मार्केट बेरिश असो किंवा डाऊन ट्रेंड असो नाही तर अप ट्रेंड असो, तुम्हाला पोझिशन दोन्हीकडे घेता येते टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवर. So I don't prefer to be bullish or bearish. I am just going with the trend. Trend is your friend. So never go against the trend. ज्योती कुलकर्णी विचारतात की आपण 28च्या वेबिनारमध्ये लाईव्ह ट्रेडिंग कसे करावे ते शिकवणार का? ज्योती, जो रविवार आहे त्यामुळे लाईव्ह ट्रेडिंग आपण करूच शकणार नाही, मार्केट बंद आहे. पण मी सिस्टीम जी म्हणतोय ही सिस्टीम तुम्ही नंतर वापरून टेस्ट करून तुम्ही वापरू शकता नंतर ॲक्च्युअल मार्केटमध्ये. अभिजित वझे म्हणतात की आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ युअर व्हॉट्सॲप ग्रुप. अभिजितजी, शुअर, तुम्ही माझ्या वेबसाईटवर व्हिजिट करा www.amolsathe.in आणि या वेबसाईटवरच्या कॉन्टॅक्ट अस सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे. जस्ट क्लिक ऑन द लिंक अँड यू विल जॉईन द ग्रुप. महेश कुलकर्णी विचारतात की CMT कोर्स विच इन्स्टिट्यूट ऑफर. CMT हा महेशजी इंटरनॅशनल कोर्स आहे. सो त्याचे एज्युकेशन प्रोव्हायडर्स भारतामध्ये आहेत. जस्ट यू कॅन चेक ऑन गुगल, ते कोणकोणते प्रोव्हायडर्स आहेत ते पण तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळेल आणि देन यू कॅन एनरोल विथ समवन अँड डू CMT. पण CMT सुद्धा असा बराच लेंदी कोर्स आहे. इट्स अ व्हेरी ॲडव्हान्स्ड टेक्निकल अनालिसिस कोर्स. मला वाटतं त्याच्या पण 3 लेवल्स असतात CFA सारख्या. नॉट शुअर, जस्ट चेक वन्स ऑन गुगल. योगिनी निनावे म्हणतात की आय हॅव मेसेज ऑन व्हॉट्सॲप, प्लीज ॲड मी टू द ग्रुप. शुअर योगिनीजी, आय विल ॲड टू द ग्रुप. अजय कुलकर्णी म्हणतात की प्लीज युअर वेबसाईट लिंक. अजयजी, इट्स जस्ट पुट द ॲड्रेस www.amolsathe.in AMOLSATHE.in. You will go to the website. दिलीप सरळकर म्हणतात की प्लीज अपलोड टुडेज वेबिनार ऑन ग्रुप ॲज आय मिस्ड इट फ्रॉम बिगिनिंग. ॲब्सोल्युटली दिलीपजी, हा वेबिनार संपल्यानंतर तो आपोआप ग्रुपवर अपलोड होणारच आहे. सो यू कॅन वॉच इट ॲज पर युअर कन्व्हिनियन्स, नॉट अ प्रॉब्लेम. अभिजित वझे म्हणतात की आय एम ऑल्सो इंटरेस्टेड इन युअर ट्रेनिंग, प्लीज टेल हाऊ टू जॉईन. अभिजितजी, माझ्या वेबसाईटवर www.amolsathe.in या वेबसाईटवर तुम्ही गेल्यावर होमपेजलाच लिंक दिलेली आहे फॉर रजिस्ट्रेशन फॉर वर्कशॉप. ती लिंक फॉलो केल्यावर तुम्हाला सगळे बाकी सूचना तिथे सविस्तरपणे दिलेल्या आहेत. संतोष कारखानीस म्हणतात की RSIवर एक पूर्ण वेबिनार घ्यावा ही विनंती. संतोषजी, ॲब्सोल्युटली, आय वुड लव्ह टू टेक वेबिनार, फुल वेबिनार ऑन RSI. RSI इज सच अ ह्यूज कॉन्सेप्ट. पण मला असं वाटतं की सगळ्या लोकांना ते इंटरेस्टिंग वाटेल असं नाही. कारण काय की तो थोडासा पुढचा विषय झाला. म्हणजे बेसिक कन्सेप्ट आपण जेव्हा आता समजून घेतलेले आहेत तेव्हा ते थोडेसे लोकांना पचवल्यानंतर आणखीन थोडंसं टेक्निकल चार्ट्स बघितल्यानंतर मग आपण RSIचा वेबिनार नक्की घेऊया. मला आवडेल पर्सनली, डेफिनेटली.
ॲडव्होकेट प्रीती नलदुर्गकर बेडवाई म्हणतात की प्लीज सेंड अ व्हॉट्सॲप लिंक हिअर, थँक्यू. शुअर प्रीतीजी, मी इथे लिंक फॉरवर्ड करतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही, पण इट्स व्हेरी इझी. त्या कॉन्टॅक्टस सेक्शनमध्ये ती लिंक इन्व्हिटेशन लिंकच आहे वेबसाईटवर. सो इट जस्ट यू जस्ट हॅव टू क्लिक ऑन इट, दॅट्स इट. ज्योती कुलकर्णी म्हणतात की सर लास्ट वेबिनार पण यूट्यूबवर अपलोड करा. ॲब्सोल्युटली, तो मला करायचाच आहे. मधल्या काळामध्ये मला खरंच अजिबात वेळ झालेला नाही आहे, तुम्हाला अगदी खरं सांगायचं तर. कारण ऑफिस फ्रंटवर खूप काय काय चालू आहे आणि या साईडला सुद्धा मला काही व्हिडिओज आणखीन बनवायचे होते, पण ते आता तेवढं मला करता येत नाही आहे. सो प्लीज बेअर विथ मी. आय एम एनिवे विथ यू. पुढे हा वेबिनार आपण आणखीन हा उपक्रम चालू ठेवूया. आणखीन चांगली माहिती तुम्हाला मी देत जाईन, जेवढी माझ्याकडे आहे तेवढी देत जाईन. आणि मला तुमच्याकडनं अशी अपेक्षा आहे की तुम्ही त्याचा खरोखर उपयोग करून घ्या आणि मला फीडबॅक द्या. दॅट इज माय रिअल रिवॉर्ड. की मला तुम्ही सांगा की तुम्ही ह्या मागच्या वेबिनारमध्ये हे आपण कव्हर केलं होतं, ते मी असं वापरलं आणि मला असा प्रॉफिट झालेला आहे. हे मला फीडबॅक द्या, मला हा फीडबॅक हवा आहे. सो प्लीज स्प्रेड दिस वर्ड अमंग युअर रिलेटिव्स अँड फ्रेंड्स, की जितक्या जास्त लोकांना या प्रवाहामध्ये सामील करून घेता येईल तेवढं आपण करून घेऊया आणि हे पुढे चालू ठेवूया. मला वाटतं अजून काही मला प्रश्न येत नाही आहेत. बहुतेक लोकांचाही पेशन्स संपलेला आहे. नो प्रॉब्लेम. मी तुमची सगळ्यांची पुढच्या रविवारच्या सेशनसाठी वाट बघतो आणि आपण याच्यानंतर पुढे वेगवेगळ्या विषयांवर वेबिनार्स घेत राहू. मला तुमचे फीडबॅक्स कळवत राहा. धन्यवाद.